नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाची निनामी चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादा पनोदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं श्रीगुरुध्यान श्रीगुरु अर्चन हेन घडता मती होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखविती निज परमानंदा पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शक्ति मुक्ताबाई की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। दत्तात्रेय भगवान की जय। भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधू संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान दत्तात्रयांच्या दरबारामध्ये या पवित्र आणि पावन पर्वणीमध्ये आपण श्री संत चरित्र कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत। बोलता बोलता आज आपल्या कथेचा 6वा दिवस। 5 दिवस मोठ्या आनंदाने आपण हे भक्त चरित्र संतांचं चरित्र या ठिकाणी श्रवण करत आहोत। उपस्थित सर्व श्रोते मायबाप, महिला मंडळ, पुरुष मंडळ, वारकरी मंडळी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संत चरित्र कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। आज आपल्या कथेमध्ये विशेष करून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली, बरीच मंडळी आली। दादा वर या इकडून
इकडे या मधु महाराज या बाजूला या ना, इकडून जागा आहे ना, जगदीश दादा इकडून या. सर्व उपस्थित भाविक भक्तांमध्ये या ठिकाणी सिल्लोडवरून आलेले डॉक्टर मिरकर साहेब, सुमन हॉस्पिटल यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याच पद्धतीने डॉक्टर रोकडे साहेब यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांच्याबरोबर आलेले आदी करून सर्वांची उपस्थिती. त्याच पद्धतीने धानोऱ्यावरनं सुद्धा आमच्यावर नितांत प्रेम करणारी ही मंडळी काकडे डॉक्टर साहेब यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. संभाजीनगरवरून आलेले आमचे तांबे डॉक्टर साहेब यांची देखील, म्हणजे डॉक्टरच सगळ्यात. तुम्ही सांगा फक्त तुम्हाला कोणता आजार आहे. सगळे डॉक्टर साहेब आज या ठिकाणी उपस्थिती. सगळ्यांची उपस्थिती हा काहीतरी योग घडून आला पा. त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण आमचे जगदीश दादा यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. आदी करून समोर बसलेली सर्वच मंडळी, प्रेमाची मंडळी या ठिकाणी, या सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी आहेत. हे आपल्या गावावर, विशेष करून आपलं गाव, गावाचं नाव आजही त्या ठिकाणी, पहिले असं होतं आम्ही फिरायचो, दादाराव महाराज, विष्णू महाराज. परिसरात गेल्यानंतर माझ्यासोबत कथेला विष्णू महाराज असायचे. लोक विचारायचे, विष्णू महाराज कुठले तुम्ही? हे म्हणायचे पळशीचे. तीच का पळशी? पुढचं मला बोलायला नका लावू, हे युट्यूबला चालू आहे. लोक विचारायचे तीच का पळशी? पण आता तुम्हाला मी आवर्जून सांगेल, आता आम्ही गेल्यानंतर आपलं नाव बदललं आणि लोक म्हणतात तीच का पळशी वारकऱ्यांची. आता नाव बदललं. आणि असं या वारकरी मंडळींवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी, हे रक्ताचं नातं नाही पण प्रेमाचं नातं आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा हे प्रेमाचं नातं कितीतरी मोठं आहे. म्हणून ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. फिरत असताना ही मंडळी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून हे जे संत चरित्र चालू आहे, कथा भरपूर आहे. कथा भागवताची होती, रामायणाची होती, पण क्रमबद्ध गाथ्यात जे संत आले ते फक्त पळशीतच चालू आहे. क्रमबद्ध जसे जसे भक्त तुकोबाराय मांडत गेले, आपण त्या त्या भक्तांचं चरित्र अगदी त्यांच्या जन्मापासून तर शेवटपर्यंत, कसा शेवट झाला त्या भक्तांचा, समाधी कशी झाली, आपण सगळ्या भक्तांचं चरित्र या ठिकाणी बघत आहोत. गेले सप्ताहाला प्रारंभ होऊन 5 दिवस झाले, आज 6वा दिवस आहे. या मंडळींना माहिती असा म्हणून सांगतो, गेले 5 दिवस झाले आपण या ठिकाणी अर्जुनाचं चरित्र पाहिलं. 5 दिवस अर्जुन चरित्र, बस अर्जुनांचं चरित्र 5 दिवस या ठिकाणी चाललं. करता करविता परमात्मा आहे, आम्ही निमित्त म्हणून बसलेलो आहे. तुकोबारायांनी जशी बुद्धी दिली तसं आपण अर्जुनांचं चरित्र पाहून आलो. म्हणजे अर्जुनांच्या गेल्या 6 पिढ्यांपासून आपण विचार केला. महाभारतात शंतनू राजापासून कथा पाहिली आपण. शंतनूच्या नंतर मग कसा कसा जन्म झाला, पांडवांपर्यंत, राजा परीक्षित महाराजांपर्यंत, हे सगळं चरित्र आपण पाहून आलेलो आहे. अर्जुन महाराजांचं चरित्र झालं. खरं तर आपण गावकऱ्यांनी मला जो विषय दिला तो संत चरित्र कथा, गेले आपण हे चरित्र पाहतोय. मला वाटतं जवळपास हे 4थं वर्ष आहे का महाराज आपलं? 4थं वर्ष संत चरित्र कथा आपण या ठिकाणी बघतोय. आणि मग या संत चरित्र कथेमध्ये का हा विषय गावकऱ्यांनी या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोच केला, याचं उत्तर फक्त एकच आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही संत अवताराला आले आणि त्यांनी जे कार्य केलं, या समाजाचा उद्धार त्यांनी कसा कसा केला, हे आपल्यापर्यंत आपल्याला ऐकायला मिळावं याकरता हा विषय गावकऱ्यांनी मला या ठिकाणी दिलेला आहे. आपले जवळपास या अभंगात 23 भक्त आलेले. 23 भक्तांपैकी 13 झाली. अजून किती राहिले?
अजून 10 भक्त राहिले आपली. अजून 10 भक्त जर तुम्हाला पाहायचेच असेल, ऐकायचेच असेल तर अजून 20 वर्ष लागल. अजून 20 वर्षाचा कालावधी लागेल बरं. कारण पुढं जे एक भक्त येत आहे आपली नाथ महाराज येत आहे पुढे, नाथ महाराज. आणि नाथ महाराजांना तर 1 वर्ष लागणार आहे आपल्याला. आपल्या नाथबाबांचं चरित्र येते, पैठण निवासी नाथ महाराज. पैठणचा इतिहास तिथून मी कथा काढून ठेवलेला आहे, सगळा इतिहास काढून आलेलो आहे पैठणचा. पण या वर्षाला आपल्याला नाथबाबांचं चरित्र प्रारंभ करायचा नाही. या मंडळींनी सांगितलं आम्हाला नाथ महाराजांचं चरित्र असं घाईघाईने ऐकायचंच नाही, आम्हाला 1 वर्ष स्पेशल नाथ महाराज सांगा. म्हणून मी थांबलेलो आहे. आणि म्हणून या मंडळींच्या आग्रहास्तव मला 5 दिवस अर्जुनांचं चरित्र सांगावं लागलं. अर्जुन महाराज यांचं विस्तारानं चरित्र आपण बघून आलो. खरं तर देवाला सगळ्यात प्रिय काय असेल तर ते संत चरित्र आहे, भक्त चरित्र आहे. आजच मला वृंदावनहून फोन झाला. आमचे पूजनीय केदार महाराजांसोबत चर्चा करत होतो दिवसभरची. थोडं भक्तचरित्र, भक्तमाल या संदर्भात थोडी चर्चा करत असताना असा विषय निघाला की भगवंताला भगवंताचे भक्त एवढे प्रिय आहे की परमात्मा काय करतो, सगळ्या भक्तांचा नाम उल्लेख करून आपल्या गळ्यामध्ये भक्त मालिकाच धारण करतो. म्हणून नाव दिलं भक्तमाल. या भक्तांची माला भगवान परमात्मा स्वतः आपल्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी धारण करतात. वृंदावनला असं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये स्पेशल भारतात जेवढे संत आहे सगळ्या संतांचे नाव त्या मंदिरात लिहिलेले. आणि तुम्हाला माहिती आहे असं म्हणून सांगतो, वृंदावनामध्ये तिथं रोज आरती होते नामाची, भक्तांच्या नामाची आरती होती रोज. नामाला तिकडे उत्तर भारतात गरमी जास्त आहे, भक्त नामांना गरमट होऊ नये म्हणून एसीची सुविधा आहे एका मंदिरात. तिथं ज्ञानोबारायांचं नाव लिहिलेले, तिथं तुकोबारायांचं नाव लिहिलेले, तिथं नाथ महाराजांचं नाव लिहिलेले, तिथं आईसाहेब मुक्ताबाईंचं नाव लिहिलेले, तिथं सद्गुरू जोग महाराजांचं नाव लिहिलेले. आणि या नामाची रोज आरती होती वृंदावनामध्ये. जेवढे भक्त झाले, रोहिदास महाराज, कबीर महाराज, चोखा मेळा, उत्तर भारतातले सगळे संत एका मंदिरामध्ये असा त्यांचा उल्लेख केलेला आहे, त्यांचे नाम लिहिलेले आणि नामाची आरती होती रोज. एवढे भक्त श्रेष्ठ आहे. अजून विशेष करून एक कथा वृंदावनात अशी घडली पहा. वृंदावनामध्ये भगवान परमात्मा भक्तांचं चरित्र ऐकण्याकरता स्वतः खाली बसतात. मुख्य श्रोता आहे कथेची. जिथं संत कथा चालू आहे, जिथं भक्तांचं चरित्र चालू आहे, लोक तर ऐकतातच, पण ही कथा ऐकण्याकरता स्वतः परमात्मा विराजमान होतात, स्वतः देव बसतात. भक्त चरित्र ऐकण्याकरता देव बोलले, माझ्या भक्तांचं चरित्र मला एवढं प्रिय आहे की ते श्रवण करताना मला एवढा आनंद होतो. वृंदावनात एक अशीच घटना घडली पहा. एक महात्मा नित्याने 4 महिने भक्तचरित्र सांगायचे वृंदावनात. 4 महिने चातुर्मास, आणि चातुर्मासामध्ये वृंदावनामध्ये त्यांनी भक्तमाल सांगावी, भक्तांचं चरित्र सांगावं. झालं असं 4 महिने संतांचं चरित्र चाललं. चातुर्मास संपला, प्रसाद झाला शेवटच्या दिवशी, आणि ते महात्मा, सांगणारे महात्मा तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेले. आणि पुन्हा पुढच्या वर्षाचा चातुर्मास आला, वृंदावनात हजर झाले. आता वृंदावनात आले तर परत संतांचं चरित्र प्रारंभ करायचं होतं. पण झालं असं, मागच्या वर्षात चरित्र कुठं थांबलं आणि कुठून प्रारंभ करायचं हे त्यांच्या लक्षातच राहिलं नाही. लोकांना विचारलं, का हो चरित्र मागच्या वर्षी कुठं थांबलं होतं आपलं, आणि आता प्रारंभ करायचं तर कुठून प्रारंभ करायचं? कोणाच्याच लक्षात आलं नाही. ते महात्मा दिवसभर विचारात, उद्याचा चातुर्मास प्रारंभ होणार आहे, उद्या भक्त चरित्र प्रारंभ होणार आहे,
संत चरित्र उद्याला प्रारंभ होणारे. मग आता प्रारंभ करायचं कुठून? रात्रीची वेळ संध्याकाळ झाली. प्रसाद घेतला आणि संध्याकाळच्या वेळेला निवांत महात्मा झोपले. मला सांगायचंय, स्वतः परमात्मा भक्त चरित्र श्रवण करण्याकरता कसा बसतो. वृंदावनामध्ये ते महात्मा विरक्त संत रात्रीच्या वेळेला निवांत झोपलेली, जसं आपण कथेत झोपतो निवांत असं. अजून नाही शाकी लागली म्हण कोणी, पण मग असं निवांत ते महात्मा झोपलेले. रात्रीची मध्यरात्रीची वेळ झाली आणि रात्री मध्यरात्रीच्या वेळेलाच स्वतः भगवान परमात्मा वृंदावन के ठाकूरजी, वृंदावनात परमात्मा त्या महात्म्यांच्या स्वप्नात गेले आणि रात्री मध्यरात्रीच्या वेळेला त्यांना सांगितलं, तुम्ही मागच्या वर्षाला एवढं चरित्र सांगितलेलं आहे आणि आता इथून पुढे आहे ना ते रयतदासजींचं चरित्र प्रारंभ होत आहे म्हणे. तुम्ही मागच्या वर्षी इथं थांबले आणि आता इथून पुढे प्रारंभ करायचा आहे. जरी तुमच्या लक्षात नाही चरित्र, पण माझ्या लक्षात आहे. देव बोलले महात्म्यांना, बाबाजी आपको यदि याद नहीं लेकिन मुझे याद है, क्योंकि पिछले साल कथा हुई तो 7 दिन मैंने कथा सुनी. देव ऐकायला बसतात. भक्त चरित्र, संत चरित्र देवाला एवढं आवडतं की स्वतः देव विराजमान होतात कथेमध्ये. जसं रामकथा, रामकथेचे मुख्य श्रोते कोणी? रामकथेचे मुख्य श्रोते हनुमंतराय. आजही पूजनीय मोरारी बापूंची कथा होती, त्यांच्या कथेमध्ये एक आसन टाकल्या जातं हनुमंतरायांचं. हनुमंतरायांकरता अशी धारणा आहे बापूजींची आज सुद्धा की आज भी रामकथा सुनने के लिए हनुमान जी आते हैं. आजही त्या ठिकाणी ते विराजमान होतात. खरं तर जिथं जिथं कथा चालू आहे तिथं तिथं देव हजर आहे. जिथं रामायण चालू आहे तिथं हनुमंतराय त्या ठिकाणी विराजमान असतात. तसं जिथं संत चरित्र, जिथं संत कथा चालू आहे त्या ठिकाणी स्वतः परमात्मा येऊन विराजमान होतात आणि त्यांच्या भक्तांचं चरित्र देव स्वतः श्रवण करतात. या कथेचे मुख्य श्रोते परमात्मा. संत चरित्र कथा या कथेचे मुख्य श्रोते भगवान परमात्मा आहे. देव ही कथा आहे. आपण नंतर ऐकतो, पहिले ऐकणारा माझा परमात्मा आहे. मग देव जर कथा ऐकत असेल तर देवानं कथा ऐकावी, अशीच कथा करावी वक्त्याने सुद्धा. देव जर कथेत असेल बर का, आपले प्रमाण कसे, तेथे असे देव उभा. बर, अजून एक प्रमाणे गाथ्यामध्ये तुका म्हणे, कथा देवाचे ही ध्यान, समाधी लागोनी उभा कथे. आपण तरी बसून ऐकतो, पण देव उभं राहून त्या ठिकाणी परमात्मा हे भक्त चरित्र श्रवण करत असतात. म्हणून हीच कथा सुख करी, कथा मुक्त करी. कथा सुखी करते, कथा मुक्त करते. मग ती कथा संत कथा असो, कथा सुख करी, कथा दुःख हरी. कथा सुख करी, कथा दुःख हरी. कथा सुख करी, कथा मुक्त करी. कथा सुख करी, कथा मुक्त करी. कथा याची बरी विठोबाची, कथा याची बरी विठोबाची. कथा सुख करी, कथा मुक्त करी. 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 देवाची कथा, संतांची कथा
जीवाला मुक्त करणारी कथा आहे, जीवाला शिव बनवणारी ही कथा आहे. म्हणून आपण ही संत चरित्र कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत. थोडी 5-7 मिनिटाची प्रस्तावना घेतली. आता आपल्याला पुढं चालायचं आहे. तुकोबाराई सांगतात, ज्या देवाची आपण भक्ती करतो तो परमात्मा असा आहे, भक्ताकडे पाहत असताना उंचपणा पाहत नाही, देव नीचपणा पाहत नाही. उंच नीच काही नेने भगवंत. भगवंत नेने म्हणजे देव जाणतच नाही. नेने शब्दाचा अर्थ आहे देव ओळखतच नाही उंचपणा नीचपणा. सगळ्या भक्तांकडे उंचपणा सोडून नीचपणा सोडून देव सारख्या दृष्टीनं पाहतो. का बरं असं? याचं कारण देवाची दृष्टी सम आहे. तुम्ही पंढरपूरला जर गेले, जसे पाय समे तसे डोळे सुद्धा समे. गाथ्यातला पहिलाच अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण आणि समदृष्टी. तुकोबाराई सांगतात, देवाची दृष्टी सुद्धा समे आणि देवाचे चरण सुद्धा समे. म्हणून जसं अजून दृष्टांत ऐका. एखादी आईचे 2-3 लेकरे, ती आई लेकरांकडे पाहत असताना जसं भेदभाव करत नाही, तसं देव सगळ्या जगाकडे पाहत असताना सारख्या नजरेने, कासवीच्या दृष्टीने, आईच्या नजरेने सगळ्यांवर भगवान परमात्मा प्रेम करतात. उद्धार सगळ्यांचा आहे. ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय पहा. 11व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलले, जर देवाने भेदभाव केला असता तर पुतना मावशीचा उद्धार केला नसता. अजून ओवी ऐकून घ्या पहिली. माऊली बोलले 11व्या अध्यायामध्ये, तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्जी सौरस दिदला पुतने जे विषाचे निस्तन पानी मारू. राग भूप राग. हे राग म्हणजे तुमच्या डोक्यातला नाही बरं, हा संगीतातला. संगीत रागाचे भरपूर प्रकार होतात ना. तुमचा घरातला राग वेगळा, शेतातला राग वेगळा, असो भूप राग. माऊली बोलले, देव एवढा दयाळू आहे, एवढा कृपाळू आहे परमात्मा. उद्धार करत असताना सायुज्जी सौरस दिदला पुतनी, पुतना मावशी मारायला आली. जे विषाचे निस्तन पाने मारू आली. मारण्याकरता आली, पण देवानं तिला सुद्धा सायुज्य मुक्ती दिली. जे मारायला येतात त्यांनाही देव तारतात. याचं कारण समदृष्टी आहे. सगळ्यांचा सारखा उद्धार आहे. अजून खालच्या वया फार गोड आहे तिथं ज्ञानेश्वरीत आलेल्या. माऊली सांगतात, ही तरी मारायला आली होती देवाला, पुतना मावशी ही तरी मारायला आली होती, पण एका जणाने देवाला शिव्या दिल्या. माग नाही, तोंडावर. माग कोणी कोणाला बोलतं, राजालाही शिव्या घालतात लोक माग, पण जगाचा मालक आणि देवाला त्या ठिकाणी तोंडावर शिशुपालानं शिव्या दिल्या. पण माऊली सांगतात, एकदाच नाही दिल्या शिव्या. कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्ते जिलासी. शतदा 100 वेळेला शिशुपाल देवाला शिव्या देतोय आणि तोंडावर शिव्या दिल्या शिशुपालानं. पण देवाची दृष्टी सम असल्यामुळे ज्याने शिव्या दिल्या असा अपराधी शिशुपाळ, पण शिशुपाळाचाही उद्धार केला. ओवी ऐका. ऐसिया अपराधिया शिशुपाळा आपण पेठावो दिदला गोपाळा आणि उत्तान चरणाची बाळा काय ध्रुवपदी चाड. ऐसी अपराधी, असा अपराधी शिशुपाळ, पण या शिशुपाळाने 100 वेळेला शिव्या देऊन सुद्धा देवानं त्याला हृदयात जागा दिली. का? दृष्टी समे. उंचपणा नीचपणा देव पाहतच नाही. कारण अजून एक ओवी तिथं ज्ञानेश्वरीमध्ये आलेली,
देव एवढा उदार आहे की त्याला उंचपणा नींचपणा पाहता येत नाही. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र, वैरियाही दिधली. वैरियाही, वैर्याला सुद्धा मोक्ष आहे. ऐका, या ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामध्ये एवढ्या जणांचं नाव घेतलं. देव एवढे उदार आहे की जे जे मारायला आले सगळ्यांचा उद्धार आहे. या झाल्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या. आता नाथ भागवतात या. पैठण निवासी शांतीब्रह्म नाथ महाराज सांगतात, देव ज्यांना रागानं मारतो त्यांचाही उद्धारच आहे. श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. देव ज्यांना रागानं मारतो त्यांना परब्रह्म साक्षात्कार मिळतो. बर, याला पुरावा महाराज. देवानं मारला, देवाच्या हातून उद्धार झाला. मी शिशुपाळाचं उदाहरण दिलं, पुतना मावशीचं उदाहरण दिलं, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू सगळ्या ओव्या आलेल्या आहेत तिथं ज्ञानेश्वरीमध्ये. एकच सांगतो, देवाच्या हातानं मरण येणं काहीतरी पूर्वीचं पुण्य. जनाबाईंचं चरित्र थोडं 2 मिनिटात चरित्रात चालतो, विषय आला म्हणून. जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी काम करत असताना बोलता बोलता 14 जणांचं कुटुंब आणि 14 जणांचं एकटी जनाबाई दळत होती. दुनाकाळ, सारोनं, धुणं वगैरे धुणं एकट्या जनाबाईला करावं लागत होतं. कारण घरात जनाबाई एकट्या लहान होत्या, सगळ्यात लहान. आणि घरातलं सगळ्यात जास्त काम कोणाला करावं लागत असेल? लहान्याला सगळेच कामं सांगतात घरामध्ये. आणि मग जनाबाई हे कर, जनाबाई ते कर, करता 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 मग एक दिवस देवानं पाहिलं जनाबाईला दळावं लागतं. देव आले स्वतः, मी फक्त प्रमाण सांगणारे. देव आले स्वतः आणि दळू लागले. आता देवाला ते जातं धरून हाताला फोड आला देवाच्या. फोड येऊन फोड फुटला आणि मग ते जातं ते खुंट धरत असताना देवाचा हात असा थरथर कापायला लागला. जखम झाली ना. आणि मग जनाबाईनं पाहिलं, देवा हाता आला असे फोड, हाता आला असे फोड, हाता आला असे फोड, हाता आला असे फोड. जनाबाई बोलत होत्या, देवा जरा हाताकडे पहा. देवा तुमच्या हाताला सवय नाही. देवा कोणत्याही गोष्टीची सवयच लागते माणसाला. देवा तुम्हाला जात्यावर दळायची सवय नाही. देवा ते आमचं काम आहे. एका स्त्रीने त्या ठिकाणी सांगावं, देवा हे तुझं काम नाही. जगाचा मालक सगळं करतो. आणि जनाबाई सांगत होत्या, देवा हे तुझं काम नाही बाबा. तुझ्या हाताला त्या ठिकाणी, तुझ्या हाताकडं आम्हाला पाहता येत नाही. तुझ्या हाताला फोड आले आणि फोड येऊन फुटताय. देवा आता तू एक काम कर. देवा सोड, देवा मुसळ सोड. जनी म्हणे मुसळ सोड, जनी म्हणे मुसळ सोड, जनी म्हणे मुसळ सोड, जनी म्हणे मुसळ सोड. हाता आला असे फोड, हाता आला असे फोड. जनाबाई सांगायच्या, देवा हाता आला असे फोड, जनी म्हणे उखळ सोड. देवा सोड, तू सोड, हे मुसळ सोड बाबा. देवा तुला त्या ठिकाणी याचा त्रास होतोय. तुझे काम नाही देवा हे करणं. पुढचं ऐका परत. पुढं घडलं असं, जनाबाई स्वतःकडे लक्ष काही देत नव्हत्या. घरातलेच कामं पटा 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 लहान असल्यामुळे करावं लागत होतं. एक दिवसचा प्रसंग
माझा मुद्दा आहे कथेचा. जनाबाई डोकं खाजवत होत्या स्वतःचं. खाजवता खाजवता देवाचं लक्ष गेलं. जनाबाई, एवढंही काम करू नये माणसानं की स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊ नये. मला असं जाणवतंय जनाबाई तुझ्याकडं पाहून तू काल डोकं खाजवत होती. मला असं वाटतं काय होतं पा, जुना काळ येतो आता अलीकडे नाही, पण जुन्या काळामध्ये समजा डोकं वगैरे आपण समजा नाही लक्ष दिलं शरीराकडे, तर या डोक्यात आहे ना, या केसात आहे ना, नवीन प्राणी जन्माला यायची. पहिली प्राण्यांचा जन्म व्हायचा. तुम्हाला कळाल ते पाहुणे कोणते, ते प्राणी डोक्यात यायची. काय प्राणी असत पहिले सुद्धा. आपली बाजे बाजीमध्ये मध्ये जाऊन बसायची, झोपेत बाहेर निघून चावायची, असे प्राणी जन्माला यायचे पहिले. आणि मग तेवढ्यात झालं असं, जनाबाई बोलल्या, देवा काय पाहिलं माझ्या डोक्यात, मी तुला डोकं खाजवताना पाहिलं. जनाबाई जरा स्वतःकडे लक्ष देत जा. एवढं त्या ठिकाणी व्यस्तता असावं जीवनात की स्वतःकडे लक्ष दिल्या जात नाही जनाबाई तुला. जनाबाई एक काम कर, फक्त 1 तास काढ. काय करायचंय देवा तुला? काही नाही, तुझ्या डोक्यातल्या आहे ना, मला उवा मारायचा आहे. उवा. माझा मुद्दा इथे आहे बरं का. मी का वेळ घेतला तुमचा 5 मिनिटाकरता. जनाबाई तुझ्या डोक्यातले मला, उवाच म्हणतात ना त्याला, शब्दही कसा आहे उवा. जनाबाई तुझ्या डोक्यातले मला उवा मारायचा आहे. आणि मग त्या उवा मारायच्या म्हटल्या. ते सगळ्यांना जमत नाही बरं का. ते सुद्धा त्यातही तज्ञच पाहिजे. स्पेशल आता ते डॉक्टर साहेब बसलेले म्हणून ते शब्द आठवतात. स्पेशल पाहिजे. कान नाक घसा हाडाची अशी, तसं त्या ठिकाणी स्पेशल उवा मारायच्या. सगळेच कामं सगळ्यांना जमत नसतात ना. आणि मग जनाबाई त्या उवा त्या ठिकाणी तुझ्या डोक्यात झालेला आहे. आणि मग मला असं वाटतं त्या डोक्यातल्या उवा, केसात झालेल्या उवा मारायच्या म्हटल्यानंतर ते जेसीबीनं नाही चालत नाही का? कसं चालल? उवा मारायच्या जेसीबी का चालल तिथं? आणि मग त्या ठिकाणी देव जनाबाईला असं ओट्यावर बसवतात, उन्हात बसवतात. आणि उन्हामध्ये त्या ठिकाणी जनाबाईचे केस मोकळे केले. प्रमाण पहा बरं कसं आहे. जनाबाईचे केस वगैरे काढले आणि त्या केसात ज्या उवा झालेल्या होत्या, परमात्मा त्या ठिकाणी स्वतःचे दोन्ही हात पुढं करून एक केसात झालेल्या त्या उवा मारितसे तातडी. परमात्मा उवा मारितसे तातडी. असं 2 बोटामध्ये त्या उवा घ्यावा. आणि मग त्या ठिकाणी बरं ते असं आहे, परत 2 बोटांनी असं नाही मारता येत बरं. त्या उवा मारायचं असं नाही, त्याला तेही चालत नाही बरं. परत असंही दाबता येत नाही, म्हणजे त्याचाही कोर्सच करावा लागतो. उवा मारायचा म्हटल्यानंतर त्याचाही त्या अभ्यासच राहतो. प्रत्येक विषयाचा अभ्यास आहे. तसं त्या उवा. आणि मग देवानं त्या ठिकाणी नख पुढं करावी आणि 2 नखामध्ये टचकन असे त्या ठिकाणी उवा मारावी. उवा मारी तसे तातडी. परमात्मा त्या उवा मारत होते. तर तिथं चरित्रात लिहिलं, माझा मुद्दा आहे कथेचा. तिथं चरित्रात असं लिहिलं, परमात्मा उवांना मारतात, त्या उवा किती भाग्यवान. हा मुद्दा आहे. डोक्यातल्या उवा किती भाग्यवान. का भाग्यवान? डोक्यात राहतात कोणाच्या? जनाबाईच्या. मारतात कोण? मारतात जगाचा मालक उवा मारतो. आणि मग चरित्रात लिहिलं, राहतात जनाबाईंच्या डोक्यात, मारतात परमात्मा. आता भक्ताच्या डोक्यात राहतात आणि देव मारतात. ते नरकात जातील कसे? त्यांना मोक्ष मिळतो. असं त्या ठिकाणी जनाबाईंच्या त्या चरित्रातच उल्लेख केलेला आहे. म्हणून श्रीकृष्ण कोपुनी जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. त्यांना साक्षात्कार होतो. असं देव भगवान परमात्मा सगळ्या भक्तांकडे, दैत्यांकडे पाहत असताना समदृष्टीनं, उंचपणा नाही, नीचपणा नाही. आपलं पहिलं चरणे गाथ्यातलं उंच नीच काही नेणे देव जाणतच नाही. मग देव काय पाहतो? तर भाव भक्ती देखून या. परमात्मा फक्त भाव आणि भक्ती पाहतो.
ज्ञानेश्वरीतली एक ओवी घेतो. 9वा अध्याय. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय असं बोलले, बघा काय गाथान, काय ज्ञानेश्वरीन, काय साम्यता आहे दोन ग्रंथाची. चिंतन जर केलं एकांतात बसून तर गाथा ज्ञानेश्वरी असे प्रमाणही महाराज काही काही गाथ्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही प्रमाण काढा आणि त्या प्रमाणाला ओवी घ्या, जशाला तशीच आहे. चिंतन म्हणजे चिंतनच, साम्यपणा. बघा मी पहिले प्रमाण म्हणतो आणि नंतर ओवी सांगतो. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. देव फक्त भाव पाहतो, उंचपणा नीचपणा पाहत नाही. हा झाला अभंग. आता ओवी ऐका. अशीच हाच अर्थ. जसं गाथ्यात प्रमाण तसं ज्ञानेश्वरीत प्रमाण. ज्ञानोबराय बोलले, देव बोलले मी काहीच पाहत नाही. आता हे प्रमाण गाथ्यातलं, आता ज्ञानेश्वरीतलं. मग देव काय पाहतो तर भावभक्ती. आता ओवी. पै भक्ती एकी मी जाणे, ते तर साने थोर न म्हणे. उंच नीच काही नेणे, ते तर साने थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलते या, भावभक्ती देखून या. साम्यता पहा. गाथा ज्ञानेश्वरी फक्त चिंतन करावं, तेवढं मंथन करावं. खरं तर हे ग्रंथ सागर आहे. समुद्राचा जसा अंत लागत नाही तसं गाथा ज्ञानेश्वरीचा अंत लागत नाही. होईल तेवढं फक्त खाली जा, डुबा. हे ग्रंथ हे उपासनेचे ग्रंथ आहे. लोक आळंदीला जातात, गाथा ज्ञानेश्वरी घेऊन येतात आणि आणले ग्रंथ की कपाटात ठेवतात. त्यांच्या पुण्याईनं निघाले तर निघाले सप्त्यात, नाही तर ग्रंथ कोणी बाहेर काढत नाही. खरं तर ज्ञानेश्वरी आणि गाथा हे कपाटात ठेवायचे ग्रंथ नाही, हे डोक्यात ठेवायचे ग्रंथ आहे. उपासना करा. हे उपासनेचे ग्रंथ आहे. साधना करा. आपण जर नित्यनेमानं ज्ञानेश्वरी वाचत असेल तर ज्ञानोबराय आपल्यावर कृपा करतात. गाथा जर वाचत असेल तर एक दिवस असा येतो आपल्या जीवनात आपल्याला जो प्रश्न उभा राहिला, तुम्ही गाथा उघडा, पहिल्या पेजवर जो अभंग निघेल तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर निघेल. एवढे गाथा ज्ञानेश्वरी. हे त्या गाथा म्हणजे काय? प्रत्यक्ष तुकोबाराय म्हणजे गाथा. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? प्रत्यक्ष ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानेश्वरी. असे हे ग्रंथ आहे. आजही समाजाला दिशा देण्याचं काम हे ग्रंथ करतात. आजही आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम ग्रंथ करतात. आणि तुकोबाराय बोलले, तो परमात्मा भक्ताच्या बाबतीत उंचपणा पाहत नाही, नीचपणा पाहत नाही. तिष्ठे भाव भक्ती देखून या. रामायणात चालू थोडं. एवढी मंडळी कधी भेटणारी मला सुद्धा. थोडं रामायणात चालू. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र जेव्हा शबरी मैयांकडे गेले तर तिथं गेल्यानंतर शबरी मैया सांगत होती, देवा माझ्यावर कृपा केली, मी अधमातले अधम नारी, अधम ते अधम, अधम अति नारी, मी अधमातले अधम नारी. पण देवा तुम्ही माझ्यावर कृपा केली. तर तिथं रामप्रभूंचे शब्द फार गोड आहे रामायणामध्ये. स्वतः रामप्रभू शबरी मैयाला सांगतात, हे माता मी जात पाहत नाही, माता मी कुळ पाहत नाही, आई मैया मी उंचपणा पाहत नाही, मी नीचपणा पाहत नाही, मी फक्त भाव पाहतो. असं रघुपती नाथ बोलायला लागले. कह रघुपती सोनू भामिनी भाता, कह रघुपती सुनी भामिनी बाता. ओ कह रघुपती सुनू भामिनी बाता, कह रघुपती सुनू भामिनी बाता. स्वतः रामप्रभू शबरी मैयाला उपदेश करतात. तिथं 9 प्रकारची भक्ती रामायणामध्ये. स्वतः प्रभू रामचंद्र भिल्ल समाजाची शबरी मैया. जात पाहत नाही देव. देवानं जर जात कुळ पाहिलं असतं तर परमात्मा त्या ठिकाणी शबरी मैयाच्या आश्रमात गेलेच नसते. आणि मैयाला रामप्रभू स्वतः सांगतात, मैया कह रघुपती सुनू भामिनी बाता. हे माता माझी एक गोष्ट तू ऐकून घे.
मी त्या ठिकाणी कोणतंच उंच नीचपणा पाहत नाही. मी फक्त एकच नातं मानतो. मानहु एक भगती करनाता. मानहु एक कर भगती करनाता. मानहु एक भगती करनाता. मानहु एक भगती करनाता. श्री राम जय राम जय जय राम. 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 स्वतः रामप्रभू सांगतात शबरी मातेला, मानवू एक भगती कर नाता. मी नातं मानतो, भक्तीचं नातं मानतो. मी इतर कोणतंही नातं माझ्याबरोबर मी जुळत नाही. देवाला फक्त आपल्याला जर नात्यात घ्यायचं असेल तर भक्ती करा. जो भक्ती करतो परमात्मा सांगतात तो माझा आहे. अशा पद्धतीने भगवान परमात्मा भाव पाहतात, भक्ती पाहतात. आणि ज्या घरात भावे, ज्या घरामध्ये भक्ती, परमात्मा त्या घरात जातो, तिथं जाऊन कामं करतो. मग कोणाकोणाचे कामं केले? आत्तापर्यंत 13 भक्त आपण पाहिली. 13 भक्तांच्या घरात परमात्मा जाऊन, भक्त जिथं होते देव तिथं गेले. भक्त जे काम करत होते परमात्मा तेच काम भक्तांना करू लागत होते. 13 भक्त झालेले. आता आपली कथा 14व्या भक्तांकडे जाते. थोडा अजून कालचा संदर्भ कथेची संगती लावून देतो. देव उंच नीचपणा पाहत नाही याकरता काल एका भक्तांचं चरित्र पाहिलं तर ते उंच भक्त झाले. म्हणजे अर्जुन महाराज, हस्तिनापुरातले उंच भक्त. पण का हो, देव काम करतो ते जे उंच भक्त आहे, उच्च भक्त आहे, त्यांच्या घरीच काम करतो आणि त्यांच्याच भक्तीला प्रतिसाद देतो असं कोणी विचारल. म्हणून तुकोबारायांनी तो सुद्धा समाजाचा त्या ठिकाणी जो असणारा दृष्टिकोन आहे तो नष्ट करण्याकरता पहिलं उदाहरण उच्च कुळातलं, उच्च त्या ठिकाणी कोटीचे भक्त अर्जुन महाराज. आणि आता दुसरा पुरावा देतात. भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. अर्जुनाचे रथी होय हा सारथी.
गरीब भक्त. पहिले अर्जुन महाराज घेतले पूर्वार्ध, उत्तरार्ध ते म्हणजे सुदाम महाराज. काय केलं देवानं सुदाम महाराजांच्या घरी? भगवान परमात्मा सुदाम देवांच्या घरी त्या ठिकाणी पोहे भक्षण करतात. आपला विषय चालू आहे पहा. सुदाम देवांचं चरित्र आपलं या ठिकाणी प्रारंभ होतंय. भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची. सुदाम्याचे पोहे प्रीती भक्षी असा अन्वय बर का. भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. तुकोबाराई सांगतात सुदाम देवांचे पोहे देवानं खाल्ले, पण कसे खाल्ले? प्रीती हा शब्द फार महत्वाचा आहे या चरणातला. प्रीती, प्रेमानं, आवडीनं, मनात काहीच न आणता ते पोहे खाल्ले. प्रीती हा शब्द का वापरला तुकोबारायांनी? याचं कारणच असं होतं, ते पोहे खाण्यासारखे नव्हते. आपणही पोहे खातो. मला अजून चरित्र लांबवायचे बरं, पण प्रीती शब्दावर सांगतो. आपणही पोहे खातो, पण जे पोहे सुदामदेवांनी खाल्ली, सुदामदेवांचे भगवंतांनी खाल्ली, भगवंतानं जे पोहे खाल्ले ते आपण खाऊ शकत नाही. या चित्वा चतुरो मुष्टीन, 4 मूठ पोहे होते ते. आणि पोहे कोरडेची पोहे बरं का, नामदेव महाराजांचं प्रमाण पुढे येणारे. कोरडेची पोहे, ते कोरडे पोहे मटमटा खाये. मटमटा परमात्मा त्या ठिकाणी ते पोहे खात होते आणि चौक दिशेनं त्या ठिकाणी खाता खाता पाहत होते. पहा, मी माझ्या भक्तांनी दिलेलं काही आवडीनं खातो, प्रेमानं खातो. मग ते पोहेच नाही, उष्टे बोर दिले तरी खातो. भक्तानं जे दिलं प्रेमानं, प्रीती, प्रीती. बक्षी पोहे प्रीती. प्रीती म्हणजे प्रेमानं. प्रेमानं मला काही देऊ द्या, ते मी त्या ठिकाणी मोठ्या आवडीनं सेवन करत असतो. ऐका, कोण सुदामदेव? कोणत्या गावात राहत होते? कोणत्या राज्यात राहत होते? कोणत्या प्रांतात राहत होते? सुदामदेवांचं चरित्र जास्त काही आपण जसं 5 दिवस अर्जुन महाराजांचं चरित्र पाहिलं, मी असं काही लांबवणार नाही, कारण मला अजून उद्याचाच दिवस बाकी आहे आणि मला 2 चरण पुढं न्यायचं आहे अभंग. म्हणजे मग पुढं जर आपल्याला देवानं वेळ दिली तर आपल्याला स्पेशल नाथबाबांचं चरित्र आपलं प्रारंभ होणार आहे. म्हणजे मला तिथपर्यंत गाडी नेऊन सोडायची मुक्कामाला आणि मग पुढचं गाव लगेच पैठण घेता येईल आपल्याला. अशा पद्धतीने, त्या पद्धतीने ड्रायव्हरला गाडी चालवावं लागणार आहे. फक्त प्रवाशी कडाकडाळस दाबळ देऊ नका. इथपर्यंत आपल्याला गाडी नेऊन सोडायची. ड्रायव्हर गाडी बरोबर चालवतो, पण प्रवाशी नीट बसत नाही, त्याला ड्रायव्हर काय करणार आहे? तुम्ही खिडकीतून तोंड बाहेर नका काढू. गाडी चालू आहे ना, ड्रायव्हर बरोबर चालू आहे, तुम्ही लक्ष द्या फक्त. आणि मग नंतर कोण सुदामदेव? सुदामदेव हे गुजरात प्रांतातली, गुजरात, या गुजरातमध्ये पोरबंदर नावाचं एक नगर, आणि त्या नगरामध्ये त्या ठिकाणी आमचे सुदाम महाराज राहत होते. सुदामदेवांनी त्या ठिकाणी राहत असताना त्या प्रांतामध्ये, गुजरातमध्ये, या सुदाम महाराज जिथं राहत होते तर तिथं त्या गुजरात प्रांताचा जर आपण इतिहास पाहिला, थोडं गुजरातचा इतिहास सांगतो. जसं महाराष्ट्र भूमी तशी गुजरात भूमी. या गुजरात भूमीमध्ये सुद्धा अनेक देवालय, अनेक शिवालय. तिथं गुजरातमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग सौराष्ट्रे सोमनाथम च सोमनाथ, हे त्या ठिकाणी हे बरेच देवस्थानं त्या ठिकाणी सांगितले. अजून तिथं आहे ना गुजरातमध्ये भालुका तीर्थ आहे. भालुका तीर्थ म्हणजे जिथं देवाला लपून बाण मारला होता समुद्र तीरावर, समुद्राच्या काठी, ते सुद्धा तीर्थ गुजरातमध्येच आहे. त्या ठिकाणी त्या पारद्याने हरणाचा डोळा समजून भागवतात कथा येते. हरणाचा डोळा समजून बाण सोडला आणि तोच बाण त्या ठिकाणी भगवंताच्या पायाला लागला. ते तीर्थ भालुका तीर्थ गुजरातमध्ये. अजून गुजरात सुदामदेवांची जशी नगरी, तसं याच गुजरात प्रांतामध्ये भागवताचे मुख्य उपासक, ज्यांच्यापासून हे भागवत तुमच्या आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोच झालं, डोंगरेजी महाराज, हे सुद्धा गुजरातचेच होते. आपल्या महाराष्ट्राशी त्यांचा बराचसा संबंध आला, पण त्यांचे काही पूर्वज हे गुजरातमध्ये राहण्याकरता होते. खूप भागवताची उपासना केली डोंगरेजी महाराजांनी. काय भाव त्यांचा कथा सांगण्याचा.
एक त्यांचं स्मरण म्हणून थोडं चरित्र सांगतो डोंगरेजी महाराजांचं. पैठणला भागवत झालं त्यांचं, आपल्या पंढरपूरलाही भागवत कथा झाली डोंगरेजी महाराजांची. त्यांचा असा नियम होता, कथेला आले समाज किती पुढं बसला हे कधीच त्यांनी पाहिलं नाही. महाराज सांगायचे 5 फीट के आगे जो व्यक्ती नजर डालता है वो व्यक्ती पाप करता है. बरं का महाराज, 5 फुटाच्या पुढं डोंगरेजी महाराजांनी समाज पाहिलाच नाही. ते खाली चालायचे तर असे चालायचे. समोर कोण व्यक्ती आला त्यांनी समोर पाहिलंच नाही. स्त्री आहे का पुरुष आहे का बालक आहे का कोण आहे, पुढं समाज त्यांनी कधी पाहिलाच नाही कथेमध्ये. महाराज जी कहते थे ये आग बहुत विचित्र है, ये पाप करने लगती है, इसीलिए 5 फीट के आगे कभी देखना ही नहीं. त्या अंतरावर सुद्धा पाहत नव्हते. मग कथा करताना ना त्यांच्याजवळ असे लड्डू गोपाल भगवंतासारखी असंच त्यांच्याजवळ भगवंताची मूर्ती होती. ते असं व्यासपीठावर ठेवायचे समोर. पुढं देवाची मूर्ती ठेवली. भागवत सांगत होते ते देवाला सांगत होते. मी प्रस्तावनेत बोललो पा, देव कथा श्रवण करतो, तर डोंगरेजी महाराज भागवत कथा ही देवाला सांगत होते. पुढं कोण बसलं किती समाज हे डोंगरेजी महाराजांनी कधीच पाहिलं नाही. आणि परत जेव्हा शेवटचे दिवस त्यांची महाराजांची कथा करत 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 पूर्ण जीवन व्यतीत केलं. शेवटच्या श्वासाला वृद्धपण म्हातारपण कळालं. त्यांची अर्धांगिनी वारली, वैकुंठ गमन घडलं. अर्धांगिनी वारली तर त्या अस्थी न्यायच्या होत्या नाशिकला गोदावरी नदीमध्ये विसर्जन करायच्या. डोंगरेजी महाराजांनी घरी आले तर आता तिथून हाडं घेऊन अस्थी घेऊन जायच्या. मग गाडी करायची, काहीतरी करायचं. तर पूर्ण घर पाहिलं तर घरात 1 रुपया सापडला नाही डोंगरेजी महाराजांच्या. बरं का, पूर्ण घर शोधलं. कोण कथा वाचक? डोंगरेजी महाराज. आज ज्यांच्यामुळं भागवत कथा आपण सगळे करू शकतो, ऐकू शकतो. डोंगरेजी महाराजांचं घर पाहिलं तर रुपया सापडला नाही या खर्चाकरता. पत्नीचा शेवटचा क्षण, अस्थि विसर्जन करायचं, 2 पैसे लागणारे, तर घर पूर्ण पाहिलं त्यांनी. एखाद्या कोपऱ्यात 1 रुपया तर सापडा. मग त्यांनी सांगितलं, एक काम करा म्हणे, माझ्या बायकोच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ना ते तोडा आणि त्याची गाडी लावा. लोक रडायला लागले. काय त्याग डोंगरेजी महाराजांचा. बापरे, उभं आयुष्य त्या ठिकाणी या समाज कार्याकरता खर्च केलं. शेवटच्या वेळेला पत्नीचा विधी करायचा, आपल्या अर्धांगिनीचा विधी उरकायचा, तर 1 रुपया सुद्धा नसाव. आणि बोलले समाज लोकांना सांगितलं, तुम्ही 1 रुपया द्यायचा नाही, मी तुमचा कोणाचा ऋणी नाही. माझ्या पत्नीच्या गळ्यामध्ये तेवढं मंगळसूत्र राहिलं म्हणे, आता तेवढं मोडा आणि ते मोडून मग गाडी करा. तर चरित्रात असंच आहे, महाराजांनी स्वतःच्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं आणि मग त्याचं वाहन करून मग अस्थि विसर्जन केल्या. एवढे त्यागी आमचे डोंगरेजी महाराज. डोंगरेजी महाराज विरक्त संत. डोंगरेजी महाराजांनी देवाव्यतिरिक्त कोणालाच पाहिलं नाही, देवाव्यतिरिक्त कथा कोणालाच सांगितली नाही. देवालाच पाहावं आणि देवालाच कथा सांगावी, एवढे विरक्त डोंगरेजी महाराज. गुजरातचेच. गुजरातचा इतिहास फार मोठा आहे. गुजरातमध्ये भरपूर संत झाले, भरपूर देवस्थान, भरपूर शिवालय. आणि याच गुजरातमध्ये या पोरबंदर या नगरामध्ये आमचे सुदाम महाराज राहत होते. सुदामदेवांचं चरित्र. त्या ठिकाणी सुदामदेव आपल्या तिथं राहत असताना त्या नगरामध्ये हळूहळू लहानाचे थोडे मोठे झाले. ब्राह्मण सुदामदेव ब्राह्मण असल्यामुळे लहानाचे मोठे झाले. आईवडिलांनी परिवाराने ठरवलं अध्ययनाकरता पाठवलं पाहिजे, कारण ब्राह्मणाची संध्या आहे. 6 कर्म त्यांच्या हातून घडलं पाहिजे. संध्या स्नानम जपश्चैव देवतानां च पूजनम वैश्वदेवं तथातिथ्यं षट्कर्माणि दिने दिने षट्कर्माणि दिने दिने.
राग दरबारी कानडा. षटकर्मानी दिने दिने ब्राह्मणाची संध्या आहे. 6 कर्म संध्या स्नानम जपश्चैव देवतानां च पूजनम वैश्वदेवम तथातिथ्यम षटकर्मानी दिने दिने. ब्राह्मणाची संध्या. वैदिक मंत्र शिक्षण अध्ययन झालं पाहिजे. आपल्या आईवडिलांनी ठरवलं आणि मग तेच सुदामदेव त्यांना प्रारंभी अध्ययनाकरता शिक्षणाकरता त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. त्यांना जिथं पाठवलं ती नगरी होती उज्जैन. अवंतिका नगरी उज्जैन. आणि या उज्जैनला सांदीपनी ऋषी वास करत होते. तुम्ही आजही गेले त्या परिसरामध्ये सांदीपनी ऋषींचा आश्रम आहे उज्जैन. सांदीपनी ऋषी त्या ठिकाणी राहत होते. आणि मग तिथं त्या ठिकाणी सुदामदेवांचं आगमन झालं. सुदामदेव त्या ठिकाणी त्या काळात आहे ना, जसं आपलं पैठण ही विद्वानांची नगरी, तसं त्या काळामध्ये उज्जैनला या अवंतिकाला त्या ठिकाणी सांदीपनी नावाचे ऋषी हे वेदाध्ययन शिकवत. मग त्यांच्याकडे परिसरातले सगळे ब्राह्मण कुळातले त्या ठिकाणी आलेले सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, अध्ययन करावं. खरं तर असे विद्यार्थ्याचं प्रथम काल हे अध्ययनात गेलं पाहिजे. प्रथमे नार्जितम विद्या, शास्त्र सांगतं. प्रथमे हे बालपण विद्यार्थ्याचं अध्ययनामध्ये गेलं पाहिजे. ब्रह्मचर्य व्रत हे त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं अक्षर घोकण्यात गेलं पाहिजे. तुकोबाराय सांगता ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षर. 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 आश्रमी विचार षटकर्मी. आश्रमी विचार षटकर्मी. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. आश्रमी विचार षटकर्मी. आश्रमी विचार षटकर्मी. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. तुकोबाराय सांगतात ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षर. माणसाचं विद्यार्थी जीवन ही अक्षर घोकण्यात जावी, अध्ययनात त्या ठिकाणी बालपण जावं. आणि मला असं वाटतं ज्याचं प्रथम काल वयाचं विद्यार्थी दशा ही ज्याचं अध्ययनात गेलेलं आहे त्याला पुढं चालून त्या ठिकाणी खूप निश्चिंती. आणि ज्याने विद्यार्थीपणातच नुसतं टाइमपास करत राहिला, खरं तर शास्त्र असं सांगतं विद्यार्थ्यानं मान अपमान सुख दुःख सगळी लज्जा सोडून द्यावं. विद्यार्थीनं कुतसुखम. विद्यार्थ्याला कशाचं सुख आलं, विद्यार्थ्याला कशाची लाज लज्जा मान अपमान गुंडाळून ठेवावं लागतं. सगळं त्या ठिकाणी अध्ययन करत असताना वेडं बनून राहावं. आपल्याला अध्ययन करायचंय, अभ्यास करायचंय. मी आठवण म्हणून सांगतो, खरंच आहे घडलेलं माझ्या डोळ्यासमोरचं. एक परभणी जिल्ह्यातली एक माझे मित्र माझ्याबरोबर माझ्या अगोदर वृंदावनला होते. ते सोहम आश्रम होते. सोहम आश्रमामध्ये परिक्रमा मार्गाला सोहम आश्रमी आणि त्या सोहम आश्रमात ते राहत होते. माझ्या अगोदर गेलेले, मी गेलो तर ओळखसुद्धा देत नव्हते परभणी जिल्ह्यातली. मग मी त्यांच्याबरोबर असं ओळख करत 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 भैया आप महाराष्ट्र के हो. अरे मैं भी महाराष्ट्र से हूँ.
मुझे बताओ कहाँ पडते, कहाँ जाना होता है. तर ती एकदम बोलत नव्हती, कोणालाच बोलत नव्हती. असं वाटायचं मुकी अंगावर घेतलेलं वेड्यासारखं राहायची. तेल लावलं तर लावलं, गंध लावला की असंच कसं तरी राहायची. पण जेव्हा त्यांच्या जवळ जाण्याचा योग आला, वेड्यासारखं जीवन, पण जेव्हा जवळ जाण्याचा योग आला तर जवळपास भागवतातले 7-8 हजार श्लोक कंठस्थ. एवढे श्लोक प्रकरण कंठस्थ. गोपीगीत, भ्रमरगीत, वेणुगीत, युगलगीत, मुखदगत पूर्ण त्यांचे असे प्रकरण बसलेले होते. भागवतात किती स्तुती, वेदस्तुती, कुंतीस्तुती, भीष्मस्तुती सगळे पाठ, मुखदगत सगळे पाठ. आणि राहायला वेड्यासारखी. उपरनं गुंडग्या एवढंच गुंडाळलं, अक्षरशः मी माझ्या डोळ्यानं पाहिलं एवढं वेड्यासारखं. वरून उपरनं घेतलेलं, तेल न लावलेले, केस मोकळेच, रस्त्यानं चालायचा विद्यार्थी तर कुत्रे भुकायची. एकदम भिकाऱ्यासारखाच वेश, पण अभ्यास वाह, याला म्हणतात अध्ययन, याला म्हणतात अभ्यास. कपडे कसे तरी, इस्तरी तर लांबची गोष्ट आहे बरं का, खूप लांबचा विचार येतो. पण एवढं वेड बनवून राहिले, पण एवढं अध्ययन केलं. तिथले महात्मे सुद्धा सांगत होते, ये पंडित तो बहुत मूर्ख है बोले, इसको कुछ आता नहीं जाता नहीं असं म्हणावं. पण अभ्यास म्हणजे अभ्यासच, अध्ययन बस. सदैव त्या ठिकाणी भागवत ग्रंथ हातात, भागवत घेऊन नित्य त्या ठिकाणी. त्यांची एक विशेषता होती पहा महाराज, ती एका दिवसामध्ये 25 श्लोक पाठ करत होती भागवताची. एका दिवसात 25 श्लोक मुखदगत. कोणत्याही श्लोकाचा अर्थ मराठीत विचारा, मराठीत अर्थ सांगू शकत होते. एवढं त्या ठिकाणी अध्ययन होतं. अशी विद्यार्थी तशा अजूनही असे काही साधक आहे आपल्या महाराष्ट्रातले. या यूट्यूबच्या माध्यमातून काही आपले साधक ऋषिकेशला हे चॅनल पाहतात. तिथं श्री क्षेत्र पैठणची आमचे गुरुबंधूचे महाराजांकडं 4 वर्ष अध्ययन पूर्ण झालं आणि ऋषिकेशला गेली. त्यांचं नाव आहे नाथजी महाराज. एकनाथ आहे त्यांचं नाव, त्यांना नाथजी म्हणतात. मी सुद्धा त्यांच्याकडे शिकलो महाराज काही ग्रंथ. नाथजी हे हिमालयाच्या पायथ्याशी राहतात, कुटियात, गंगा पार पलीकडे. रामझुल्यावरून जावं लागतं पुढे. तर त्या झुल्याच्या पायथ्याशी एक कुटिया आहे त्यांची, त्या कुटियामध्ये ते राहतात. मी त्यांच्याकडे शिकलो आणि काही ग्रंथांचं अध्ययन त्यांच्याकडं मी केलेलं आहे. एकदम साधक, माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी ते मोठे असतील. पण आज अशी योग्यता आहे, जसे गेले महाराज ते, तर आज 20 वर्ष झाले ऋषिकेश सोडलंच नाही. बरं, आई बापाला एकटेचे, घरून एकटेचे. जसं सोडला महाराष्ट्र, मला वाटतं ते बीड जिल्ह्याची, आणि महाराष्ट्र सोडला, ऋषिकेशला गेले. त्यांचा नेम आहे गंगाजीच्या पाण्याव्यतिरिक्त, म्हणजे गंगाजी व्यतिरिक्त ते आंघोळ कुठंच करत नाही. गंगाजी काही स्नान करते हे, मग पूर असो महापूर असो, गंगाजीचं नित्य स्नान करतात. आणि असं त्या ठिकाणी आता मन रमलं. त्यांनी सांगितलं आता शेवटचा श्वास ऋषिकेशलाच गेला पाहिजे, शेवट माझा अंत आता ऋषिकेशलाच झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना शिकवतात, आजही ते पाठ घेतात. साधारण राहणीमान. आज योग्यता अशी आहे, महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी त्यांच्याकडे पाठाला आहे. एवढी मोठी उच्च हिमालयासारखी त्यांनी लेवल गाठली की तिथले जे कैलास आश्रमामध्ये महंत आहे त्यांच्या योग्यतेची आज ते बनली. एवढी उच्चता गाठली महाराज त्यांनी. महामंडलेश्वराच्या तोडीचे येते आणि महाराष्ट्रातले आपल्या पैठणला राहिले आमच्या महाराजांकडे. आणि आज योग्यता अशी मिळवली, त्यांनी सगळे उपनिषद शिकवून शिकवले, ब्रह्मसूत्र शिकून शिकवलं. असा ग्रंथ नाही की ते शिकले नाही आणि शिकवलं नाही. सगळे ग्रंथ त्यांनी शिकवले. जगातला कोणताही ग्रंथ त्यांना दाखवा, लगेच म्हणतील ते या क्रमांकावर त्या क्रमांकावर हे त्या ठिकाणी प्रक्रिया आलेली, सगळं सांगू शकतात. लघु पाठ, लघु सिद्धांत कौमुदी, हे 14 सूत्र आयुन घेऊन गायो झेवरडलं यमंगरणम जभय गडद जबगडदश कप चढता चढतो कपई शसर हल. 14 सूत्र तुम्हाला काही कळालं नाही ना? आम्हाला काय कळालं? हे 14 सूत्र हे तुम्हाला सांगू, हे पाठ करण्याकरता मला उच्चारण करायला
काही काहींच्या लक्षातच आलं नाही मी काय बोललो. 14 सूत्र डमरूतून निघाली महादेवांच्या. 14 वेळेला डमरू वाजवला आणि त्यातून 14 सूत्र बाहेर निघाली. आयुन ललरिक एवं अयोच हैवरट लन यमंग्रणम जभय गडदश जब गडदश खप चटत चटतव कपय शसधर हल इति माहेश्वरानी संज्ञार्थानी एषा म्हणत्या इतः. असे 14 सूत्र माहेश्वर भगवान भोलेनाथ बाबांनी डमरू वाजवला. हो 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 ऐसा डमरू बजाया और डमरू बजाने के बाद 14 बार डमरू बजकर उसी डमरू से 14 सूत्र बाहर निकले और उसी के आधार पर अष्टाध्यायी ग्रंथ लिखा गया. उसी के आधार पर लघु सिद्धांत कौमुदी नामक एक ग्रंथ लिखा गया. असे ग्रंथ त्या ठिकाणी ते तयार झाले. माझा मुद्दा आहे अजून एक साधक आहे तिथं आमचे श्री हरी महाराज वाघमोडे. त्यांची योग्यता ऋषिकेशमध्ये वास्तव्य करतात. सगळे ग्रंथ शिकले शिकवले. विद्यार्थी जीवन ब्रह्मचारी धर्म गोकावे अक्षर अक्षर गोकाव अध्ययन करावं. आणि मग याच उज्जैनला सांदीपनी ऋषींचा आश्रम तिथं त्या ठिकाणी सुदामदेव गेली. अध्ययनाकरता गेले तर योगपाक असा जुळून आला. नेमकं त्याच वेळेला तिथं भगवान परमात्मा सुद्धा अध्ययनाकरता गेलेली. तुकोबाराय सांगतात कृष्ण सांदीपनी गुरु केला. भगवान परमात्मा सुद्धा गुरु करण्याकरता आणि अध्ययनाकरता याच उज्जैनला गेलेली. सांदीपनी ऋषींकडे गेलेली. आता भगवंताबरोबर बलराम दादा सुद्धा होते. योग असा जमला त्या आश्रमामध्ये गुरुकुलमध्ये सुदामदेव भगवान परमात्मा बलराम दादा हे सगळे सहपाठी सगळी एकाच बॅचची बरोबरच राहिलेले. आणि मग बरोबर राहिल्यामुळे एकमेकाचं सगळे एकमेकाला माहिती असतं. कोणी ना आपल्या बरोबरचा शिकून किती मोठा होऊ द्या तो लहान आहे तुम्ही मोठे पण त्याच्या पुढं तुमची डेरिंग दाखवू नका कारण तुमचं सगळं माहिती. तुम्ही किती वेळ खाजवत होते त्याला माहिती. मग आश्रमामध्ये हे सगळी परिस्थिती माहिती राहते आणि आपला काय मोठेपणा त्यांच्या पुढे सांगायचा. आपण बरोबर राहिलेला असतो. सगळ्या गोष्टी एकमेकाला माहिती असतात. काहे बराई दिखावत मोई जानत प्रभू पण तेरा सबई. देव गवळणी बोलल्या काय देवा तू मोठेपणा सांगतो तुझा माहिती आम्हाला. आम्ही लोण्याचा गोळा दिला तर आमच्या गवळणींच्या समोर चड्डी नव्हती. काय हे बराई दिखावत मोई आणि काय तुझा मोठेपणा सांगतो असं त्या ठिकाणी नाचून दाखवत होता. मित्रतेमध्ये लहानपण आणि मोठंपण उंचपणा नीचपणा नसतो. मित्र ते मित्र असतात. मित्रतेमध्ये गरिबीचं आणि श्रीमंतीचं नातं नसतं. मरेपर्यंत कलेक्टर जरी झाला आणि आपला सहपाठी शेतात काम करतो मित्र आहे. मित्राने मित्राची ओळख कधी विसरायची नसते. असंच घडलं या गुरुकुलमध्ये. भगवान परमात्मा बलराम दादा बाकी काही विद्यार्थी ब्राह्मण कुळातली सुदामदेव त्याच गुरुकुलमध्ये अध्ययनाकरता आलेली. अध्ययन चालू होतं. अध्ययन करत असताना गुरु माऊलींनी सुद्धा एवढं प्रेम करावं यांच्यावर. सांदीपनी ऋषी सुद्धा काय भाग्य सांदीपनी ऋषींना त्या ठिकाणी भगवंतासारखे गुरु लाभले. ती एक कथा सांगून जातो पहा अजून. भगवान परमात्मा सांदीपनी ऋषींकडे शिकायला अध्ययनाकरता का गेले तर एकदा काय झालं म्हणे हे सांदीपनी ऋषी विद्यार्थी असताना त्यांच्या गुरु महाराजांची सेवा करत होती. सेवा एवढी करावं अनन्य भावनेने. गुरु महाराजांचा जोपर्यंत डोळा लागत नाही पुन्हा ते बस म्हणत नाही तोपर्यंत पाय दाबत होते. पायाची सेवा जोपर्यंत बस म्हणणार नाही तोपर्यंत सांदीपनी ऋषी गुरु महाराजांचे पाय दाबत होते. रोजचा असा क्रम चालू. तर एक दिवस काय झालं गुरु महाराजांची पायाची सेवा चालू. पाय दाबता दाबता दाबताच गुरु महाराजांचा डोळा लागला. बस म्हणण्याकरता ते जागी राहिलेच नाही. महाराजांचा डोळा लागून गेला. झोप लागली. आणि मग यांचा तर नेम होता सांदीपनी ऋषींचा आमचे गुरु जोपर्यंत बस म्हणत नाही तोपर्यंत पाय सोडायचे नाही. पाय दाबणं चालूच. 11 वाजले 12 वाजले 1 वाजला 2 3 सकाळचे 4 वाजले. आणि सकाळी
गुरु महाराज उठले आणि पहिली नजर गेली तर पाहिलं तर पाय दाबणं चालूच आहे. सांदीपनी ऋषी पाय दाबत होते. अरे एवढा वेळ पाय दाबताय? गुरु महाराज, तुम्ही बस म्हटलेच नाही ना, तुम्ही बस झालं राहू द्या असं म्हटलेच नाही, आणि तुम्ही जोपर्यंत बस म्हणत नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडत नाही गुरु महाराज. अरे बाबा 4 वाजली आणि रात्रभर तू पायाची सेवा केली, माझा आशीर्वाद आहे. सांदीपनी ऋषींना गुरुजींनी आशीर्वाद दिला, जा माझा आशीर्वाद आहे तुम्हाला, जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तुमचा शिष्य होईल. हा दिलेला आशीर्वाद आहे. सेवेचा परिणाम, सेवा केलेली कधीच व्यर्थ जात नसते. माऊली बोलले, जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. ज्ञानाची पायरी चढण्याकरता सेवा रूपी पहिला दरवाजा आहे. सेवा तरी तनु मनुजीवी, चरणाशी लागावी, अगरवता करावी, दास्य सकळ. दास सेवा करावी, सेवा अशी सेवा करत त्या ठिकाणी सांदीपनी ऋषी. काही सेवा अशी राहते. एकदा काय झालं, एक विद्यार्थी गुरु महाराजांचे पाय दाबायचा. बरं, गुरु दमलेले नाही, थकलेले नाही, काहीच नाही, पण ते चालूच मालिश. एक दिवस कटाळा शिष्य सुद्धा. गुरु महाराजांनी विचारलं, का रे बाळा, तुम्ही किती भाऊ आहे? महाराज, तसे आम्ही 3 होतो, पण आता 2च राहणारी. तसे आम्ही 3 होतो, पण आता 2च राहणारे. म्हटले, का रे असं का म्हणतो? 1 जण आजारी का? हा आजारी नाही, 1 जण मरणारे. म्हणे कुठं? हे काय तुमचे पाय दाबू दाबू? आता काही जगत नाही म्हणे तो, आता त्याची पुण्यतिथी इथंच होणार आहे तुमच्या पायाजवळ. असं त्या ठिकाणी सेवा असते काही काहींची. आपले संत काय सेवा करतात मग आता अशा पद्धतीने सेवाभाव. आणि मग सांदीपनी ऋषींनी एवढी सेवा केली. भगवान परमात्मा शिष्य का बनले? सेवेचा परिणाम. मग नंतर त्याच ठिकाणी गुरुकुलमध्ये राहत असताना सुदामदेव सुद्धा होते. सुदामदेव राहता अध्ययन पूर्ण झालं. अध्ययन पूर्णत्वाकडे चाललेलं. अध्ययन जवळपास आता पूर्ण होणार. तिथले कामं करत असताना गुरु महाराजांची सेवा कराव. महाराजांनी जे कामं सांगितले सगळे कामं कराव. एक दिवसचा प्रसंग. सगळ्यांना सांगितलं. अरे म्हटले, काही समिधा वगैरे आणण्याकरता तुम्ही वनात जाता का? हो गुरु महाराज, जातो ना. सांदीपनी ऋषींनी सगळ्यांना सांगितलं, जा वनामध्ये, काही सरपण वगैरे लागणारं ते सगळं घेऊन या. निघाली. सुदामदेव निघाले वनाच्या दिशेने. भगवंता सुद्धा निघाले आणि बलराम दादा, बाकी काही जण. बरोबर जात असताना गुरु माऊलींनी पाहिलं. गुरुमाता कशा म्हणत, सुदामदेवा, अरे वनात चालले बाबा, किती वेळ लागतो काय माहिती, सरपण वगैरे समिधा वगैरे जमा करण्याकरता वेळ लागू शकतो. आता द्यायला तर काही नाही, पण एक काम करा, थोडे फुटाणे बांधलेले होते तिथं, एक काम करा, एक फुटाणे तुम्ही घेऊन जा आणि सगळे खा, वाटून खा. किती वेळ लागतो काही सांगता येत नाही. फुटाणे खा, पाणी प्या, आनंदात त्या ठिकाणी लवकर या. फुटाणे दिले आणि ते नेमकं दिले सुदामदेवांच्या हातामध्ये. भगवंत, बलरामदादा, सुदामदेव वनाच्या दिशेने चालले. तर नेमकं वनात गेले तर एकदम वारा सुटला. झुंजाट त्या ठिकाणी वारा सुटला. विजा कडकडायला लागल्या. पाऊस त्या ठिकाणी सुरुवात झाला आणि पावसाचं वातावरण झालं. धो धो पाऊस पडणार असा अंदाज त्या ठिकाणी होता. वारा सुटला, वातावरण पावसाचं झालं आणि तेवढ्या वाऱ्यामध्ये हे 3 जण 3 दिशेला झाले. एक एकाकडे, दुसरे दुसरीकडे, अशी त्या ठिकाणी आपापल्या परीनं ते लपले. लपल्यानंतर बरीच वेळ झाली. वारा चालू आहे, थंडगार हवा चालू होती. जसं आता सध्या थंडी चालू आहे ना, अशी थंडी त्या ठिकाणी सुटलेली होती. आणि ते काही अंगावर घेऊन आलेले नव्हते जॅकेट वगैरे. काय घेणार आहे तिथं काही गरम असं कूलर लावलेलं होतं. पर्याय काहीच नव्हता. वारा सुटलेला, पाऊस त्या ठिकाणी, आणि अशा वातावरणामध्ये आपापल्या परीने हे लपलेले होते. लपल्यानंतर तिथं घडलं असं. आता सुदामदेवानं पाहिलं, पाऊस काही उघडत नाही, पाऊस चालूच आहे. एकदम त्या ठिकाणी वातावरण पाहिलं तर पावसाचं होतं. कधी उघडल सांगता येत नाही. आणि मग पाऊस जर नाहीच उघडला तर पोटामध्ये त्या ठिकाणी आग उठण्याची शक्यता आहे. मग सुदामदेव तिथं त्या झाडाच्या खोडाच्या आड, जे अगदी शांतपणे लपलेले होते,
सुदामदेवांना आठवण आली, आपल्याला भूक लागलेली, आता किती वेळ वनात राहावं लागल सांगता येणार नाही. आणलेले फुटाणे, बांधलेली गोटळी त्या ठिकाणी ते फुटाणे सोडली आणि बरं का राजू महाराज, ते राजू महाराजांनी खाली पाहिलं म्हणजे दाल में कुछ काला आहे. बांधलेली त्या ठिकाणी ते फुटाणे एका फडक्यामध्ये ते गाठी सोडल्या. ते फुटाणे त्या ठिकाणी आश्रमातून आलेले होते, एकदम फुटाणे म्हणजे फुटाणे. सुदामदेवांनी त्या ठिकाणी एक एक फुटाणे घेतले, त्या फुटाण्यांकडे पाहिलं. आता फुटाण्यात काही प्रकार आहे बरं का. फुटाणे जर समजा सर्दी वगैरे झालेली असेल माणसाला, फुटाणे म्हणजे मी काही डॉक्टर नाही पण मग असं ऐकून ये, सर्दी वगैरे झालेली असेल तर फुटाणे वगैरे, पुन्हा त्यातल्या त्यात फुटाणे जर असे व्यवस्थित भाजलेले असेल वाळूमध्ये, फुटाणे व्यवस्थित भाजलेले असावं, पुन्हा भाजल्यानंतर त्यावर ते पाणी मारलेलं असावं, कशाचं, मिठाचं पाणी. आणि मग त्या फुटाण्यांकडं तुम्ही पाहिलं तर एकदम मस्त फुटलेले दिसतात, असे असं वाटतं कधी पुण्यतिथी होईल. आणि मग ते भाजलेले फुटाणे, मग मिठाचं पाणी टाकलेलं, आणि मग तोंडात टाकल्यानंतर मस्त आवाज येतो, कड 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 असा आवाज त्या ठिकाणी त्या फुटाण्यांचा येतो. मी अजून थोडंसं सांगितले असते फुटाणे, पण तुमच्या तोंडाला पाणी येईल म्हणून जास्त काही आता फुटाणे सांगत नाही. असे फुटाणे सुदामदेव त्या ठिकाणी खायला लागले. खाता खाता एकदम भाजलेले त्या ठिकाणी ते फुटाणे होते. खाता खाता आवाज व्हायला लागला. माणसानं किती चोरून लपून खाल्लं तर आवाज येतोच ना. तुम्ही किती दम्मानं आळस द्या पण येतोच ना आवाज. तसंच त्या ठिकाणी ते फुटाणे खाता खाता त्या ठिकाणी आवाज यायला लागला. सुदामदेवांनी खाता असताना तो फुटाण्यांचा आवाज जो त्या ठिकाणी निघत होता का नाही, तो देवानं ऐकला. देव विचारत, सुदामदेवा काय वाजतंय म्हणे. नाही रे कृष्णा, काही नाही, थंडीची लाट आलेली आहे आणि काही नाही, दात वाजताय म्हणे, खडखड खडखड खडखड. सुदामदेव बोलले, दात वाजताय, बरं बरं बरं. पुन्हा थोडं झालं की ते असे पुटकून एक दोन काढायची ना, तोंडात टाकले की ते चावत बसायची. जसं आपण गूळ टाकल्यानंतर कसं पाणी होत राहत त्याचं, तसं त्या ठिकाणी ते फुटाणे तोंडात टाकल्यानंतर खाता 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 जवळपास पूर्ण फुटाणे सुदामदेवांनीच खाल्ली. दिलेले होते तिघांना, खाल्ले फुटाणे फक्त एकट्याने. खरं तर असं आहे पहा, ज्यांच्या करता दिलेलं असतं त्यांना जर दिलं तर त्याचं फळ आपल्याला भेटत असतं. तुकोबाराय बोलले, ज्याचे दिले त्यासी, ज्याचे दिले त्यासी, ज्याचे दिले त्यासी, ज्याचे दिले त्यासी, हो ज्याचे दिले त्यासी, त्यासी ज्याचे त्यासी, ज्याचे दिले त्यासी, ज्याचे दिले त्यासी, फळ पावे आपणासी, फळ पावे आपणासी, ज्याचे दिले त्यासी, ज्याचे दिले त्यासी, ज्याचे दिले त्यासी, फळ पावे आपणासी, फळ पावे आपणासी, ज्याचे दिले त्यासी, ज्याचे दिले त्यासी, ज्याचे दिले त्यासी. ज्याचा वाटा त्याला जर दिला तर तुकोबाराय सांगतात, ज्याचे दिले त्यासी फळ पावे आपणासी. ज्यांचा वाटा आहे त्यांना जर दिलं तर त्याचा आनंद, त्याचं प्रसाद, त्याचं त्या ठिकाणी पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं.
बऱ्याच वेळेला असं होतं पहा, आपण कराव आळंदीतलाच प्रसंग घ्या. आळंदीमध्ये त्या ठिकाणी मधुकरीला उशिरे काहीतरी बनवावं, पर बनवायचं त्या ठिकाणी माहिती नाही. मग काय करावं, भजे बनवायचे तर तेल तर तापू द्या. पण अशा वेळेला विद्यार्थी जीवन, काहीतरी करावं वाटतं, खावं वाटतं. आणि विद्यार्थी जीवनामध्ये काहीतरी करून ठेवावं. खाणार, ताटावर बसणार तर पुन्हा 1-2 जण येऊन टेपतात. कसं वाटतं ते? एवढं कष्टानं बनवलेलं, बनवायची सवय नाही तरी बनवलेलं, आणि अचानक जर बाहेरून कोणी आला. पण असं आहे, तुकोबाराई सांगतात, अशा वेळेला आपलं घरही घ्या. तुम्ही जेवायला बसले, अचानक माणूस आला, त्याला भूक लागलेली होती. पण तुकोबाराई सांगतात, बाबांनो, त्याचा इथं वाटा होता, त्याचं इथं लिहिलेलं होतं. हा असं आहे, ज्याचा शेर त्यालाच भेटतो, ज्याचं लिहिलेलं आहे. असं कबीर महाराज, दाने दाने पर लिखा है खाने वाला का नाम. ज्याचा वाटा असतो, ज्याचे दिले त्यासी, ज्याचं असतं त्याला ते द्यावंच लागत असतं. त्याचं लिहिलेलं होतं, आपल्याकडे बाकी होतं म्हणून तो आला, म्हणून त्याला ते भेटलं. ज्याचं असतं त्याला ते भेटतच असतं. आणि अजून थोडं ऐका, माणसानं दिलं, देणारा कधीच गरीब होत नाही. जो देतो तो मोठा होतो. घेणाऱ्यापेक्षा देणारा फार मोठा आहे. का? देव देतो, देव देत राहतो, म्हणून त्याला देव म्हणतात. देव मोठा काय? तो देतो, सतत देत राहतो. एखाद्याने विचारलं, काय दिलं देवानं, काय दिलं नाही ते सांगा. देह दिला, वाणी दिली, राहण्याकरता घर दिलं, अन्न वस्त्र निवारा हे सगळं देवानं दिलं. देवे दिला देह, हा देह सुद्धा देवाने दिला. सगळं त्या ठिकाणी आपल्याला देवानं दिलं, म्हणून देव मोठा आहे. जो देतो तो मोठा होतो. आणि अजून एक वाक्य ऐका पहा, जो देतो ना त्याला कधीच कमी पडत नाही, आणि जो कधीच देत नाही ना त्याचं कधीच वाढत नाही. तुम्ही वाक्य परत ऐका एकदा, जो देतो त्याला कमी पडत नाही, आणि जो कधीच देत नाही त्याचं कधी वाढत नाही. म्हणून देत राहा माणसानं, देत राहा. विहीर खोदल्यानंतर लागलं पाणी तर काढत राहा. पाणी जर तसंच राहिलं तर वास सुटण्याची शक्यता आहे. पाणी जर विहिरीत तसंच राहिलं खोदल्यानंतर लागलेलं पाणी, ते प्यायचंही कामाला येत नाही आणि कोणत्याच कामाला येत नाही. तुम्ही पाणी काढा, परत येईल. तसं आपल्याकडे आलेलं आहे, तुम्ही देऊन तर पहा. तुम्हाला सांगू, जे मोठे लोक आहे आज, त्यांनी दिलेलं आहे म्हणून मोठे. जो देता है वो बडा होते ही रहता है. तुम्ही देऊन पहा. जो देतो देव त्याला मोठं करतो. देवाला दिल्यानंतर तुकोबाराय बोलले, नाटाचे अभंग, दात्या आणि मागत्यासी. बोलता बोलता होतं कमी आधी, दात्या आणि मागत्यासी धर्मनीती तरी बोलली ऐसी, यथानुशक्ती ठाकील तैसी, बादी दोघासी विनमुखता. असे दात्या आणि मागत्यासी हे ठरलेलं आहे, ज्याचं त्याचं त्या ठिकाणी. म्हणून देत राहा, देत राहो माणसानं. तुकोबाराय बोलले गाथ्यात, तुम्ही कमवता, जोडा, तुम्ही धन जोडा, माझं काहीच म्हणणं नाही. पण जोडल्यानंतर ते उदास वृत्तीने जोडून या धन उत्तम व्यवहारे, 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 जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडोनिया धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी,
उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. जोडोनिया धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेच करी. तुकोबाराय सांगतात धन जोडा, पण ते खर्चही झालं पाहिजे. कारण प्रमाण पहा, ज्याचं त्याला मिळालं त्याचं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. पण झालं असं, सुदामदेवांनी सगळ्यांचे फुटाणे खाऊन घेतले. त्याचा परिणाम जी गरिबी आली सुदामदेवांवर, जे असे दिवस आले आपण भागवतात कथा ऐकत असतो, याला कारण वाटा खाल्ला. ज्यांचं होतं त्यांना दिलं नाही, ज्यांचा वाटा होता, ज्यांचा भाग होता त्यांना न दिल्याचा परिणाम. अशी एक कथा. अजून एक दुसरी कथा ऐका. ते फुटाणे कोणाचे होते? देवानं त्या ठिकाणी खाल्ले नाही, ते फुटाणे सुदामदेवांनी खाल्ले. पण ते फुटाणे कोणाचे? तर एक नवीन कथा अशी आली पहा, त्या फुटाण्यांची कथा. एकदा काय झालं होतं, म्हणजे ते का खाल्ले सुदामदेवांनी? सुदामदेवांनी देवाला का दिले नाही? जाणून बुजून खाल्ले. पण का खाल्ले? त्या फुटाण्यांना शाप होता. हे फुटाणे जो खाईल तो दरिद्री होईल, हे फुटाणे जो खाईल तो गरीब होईल. त्या फुटाण्यांना शाप होता. आणि सुदामदेवांना माहिती होतं, हे फुटाणे जर माझ्या देवानं खाल्ले तर देव गरीब होईल. हा भाव आहे त्या मागचा. हे सगळं सोडा, मुख्य कथा ऐका. ते फुटाणे कोणाचे? ते फुटाणे शापित होते. काय झालं होतं, एक वेळेला एक गरीब ब्राह्मण वृद्ध माता, तिच्या आहे ना जुना काळ, कुटियामध्ये राहत बिचारी. जुन्या काळामध्ये कुठं वेळेवर खायला भेटत होतं? माझ्या समोर जुनी मंडळी, कुठं पोळ्या भेटत होत्या, कुठं चपात्या वेळेवर भेटत होत्या. कोणी पाहुणे आले, दिवाळी आली तर तेव्हा हे खायला भेटत होतं. आणि पुन्हा असं पाहुण्यांचं उरलं समजा पोळ्या चपात्या वगैरे तर भेटत होतं. पाहुणे जर आमच्यासारखे असले, विष्णू महाराजांसारख्या, मग काही खरं नाही. कारण आवरेज जर काढलं गाडीनं, पोळ्यांचं आवरेज समजा 5-7 पर्यंत गाड्या जर चालत असेल तर मागं काय उरणार आहे मागच्यांना? तसं त्या ठिकाणी मग काही उरलं तर भेटत होतं. अशी परिस्थिती जुना काळ. आणि तो तर त्यांचा काळ सुदामदेवांचा. त्या काळामध्ये एक गरीब ब्राह्मणी, तिनं त्या ठिकाणी थोडे फुटाणे तिला स्वतः करता अशी एका फडक्यात बांधून तिथं ठेवलेले होते. झाडू लावत बिचारी, सेवा करत, कुटियात राहत, देवाचं भजन करत, एकदम गरीब होती ती. आणि बोलता बोलताय ना, तिच्या झोपडीकडे 2 चोर पळत आले. काही चोर पळत आले. त्या चोरांना असं वाटलं या फडक्यामध्ये काहीतरी या आजीनं चांगलंच काही बांधून ठेवलेलं असेल. त्या चोरांनी कोणताच विचार न करता ते फुटाणे चोरले. काहीतरी समजून ते फुटाणे फडक्यात बांधलेले ते चोरले तर ती ब्राह्मणी माता ओरडायला लागली, पळा पळा, धावा धावा, चोरांनी त्या ठिकाणी माझे फुटाणे नेले. चोर कुठं लक्ष चोरांचं? वस्तू घेतली, पळायला लागली. पळता 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 काही मंडळी, काही लोक चोरांमागं पळत होते. तर पळता पळता झाला असं, चोरांना कळून चुकलं की आता ही लोक आम्हाला धरल्याशिवाय राहणार नाही. मग हे फुटाणे तर ते नेमकं पळायला लागले म्हणे, तर सांदीपनी ऋषींच्या आश्रमाजवळून पळत होते. चोरांना असं वाटलं आपल्या जवळची वस्तू इथंच फेकून देऊ. तर त्या चोरांनी ते जे फुटाणे होते एका फडक्यात बांधलेले, ते नेमकं सांदीपनी ऋषींच्या त्या परिसरात दिले फेकून. तिथं फेकले, चोर पळून निघून गेले. आणि त्याचा परिणाम ते फुटाणे, एका फडक्यातले फुटाणे ते सांदीपनी महाराजांच्या ऋषींच्या पत्नीनं पाहिली. फडकं उघडून पाहिलं तर फुटाणे निघाले. येईल कामाला पोरांना म्हणून सांभाळून ठेवले तेच फुटाणे ते. इकडं झाला असं, गरीब माता ब्राह्मणाची त्या ठिकाणी वयोवृद्ध, ती तडफडून भुकेनं व्याकुळ झाली. फुटाणे काही तिला ते भेटलेच नाही. आणि तिनं शाप देऊन टाकला, हे फुटाणे जो कोणी खाईल तो एकदम दरिद्री
किंवा गरीब होईल. हे फुटाणे जो खाणार तो खूप अत्यंत एकदम गरीब निघणार, तो गरीब होणार, असा शाप त्या ठिकाणी देऊन टाकलेला. आणि हे तेच फुटाणे होते. सुदामदेवांना माहिती होतं हे फुटाणे, या फुटाण्यांना शाप आहे. हे जर मी देवाला खाऊ दिले, जाणून बुजून देवाला दिले नाही बरं का. सुदामदेव विचार करत, हे जर भगवंताला मी खाऊ दिले तर देव गरीब होईल, आणि देव जर गरीब झाला तर पूर्ण ब्रह्मांड गरीब होईल, पूर्ण ब्रह्मांड त्या ठिकाणी दीन होईल. नको नको, माझ्या देवाला मला गरीब बनवायचं नाही. मी गरीब बनल, मी वाटेल ते दुःख भोगल, मी दरिद्रता भोगल, पण मी माझ्या देवाला त्या ठिकाणी फुटाणे खाऊ देणार नाही. म्हणून फुटाणे सुदामदेवांनी एकट्यानेच खाल्ली. बलराम दादांना पण दिले नाही. काही एक दोन जण सवंगडी बरोबर होते, त्यांना पण दिले नाही. भगवंताला सुद्धा दिले नाही. स्वतः खाल्ले आणि स्वतः गरीब झाले. होणारा देवावरचा आघात स्वतः त्या ठिकाणी आपल्यावर घेतला. असे ते फुटाणे होते, शापित फुटाणे होते ते. आणि मग नंतर गुरुकुलमध्ये राहता राहता अध्ययन पूर्ण झालं सुदामदेवांचं. अध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून काय द्यायची, तर भगवंतानं गुरुदक्षिणा म्हणून माऊली सांगतात, मृत गुरुपुत्र आणिला. देवानं मेलेला मुलगा होता सांदीपनी ऋषींचा, दक्षिणा म्हणून मेलेला मुलगा जिवंत करून दिला. दक्षिणा समजून घ्या गुरु महाराज, मुलगा मेलेला गुरुदक्षिणा म्हणून परत त्या ठिकाणी केला. सुदामदेव खाली पाहतात, गुरु महाराज कृष्णानं मुलगा दिला जिवंत करून, पण माझ्याकडे गुरुदक्षिणा म्हणून काही नाही, गरीब आहे मी, माझ्याकडे देण्याकरता काही नाही. भगवंत, बलराम दादा, सुदामदेव यांचं बालपण खूप आनंदात गेलं तिथं आश्रमामध्ये. बोलता बोलता अध्ययन पूर्ण झालं. आता जायचं होतं तर सुदामदेव कसे म्हणत, कृष्णा चालला बाबा, पण आश्रमातली ओळख ठेव. मला माहिती आहे तू खूप मोठा होणार आहे, मला माहिती आहे मी एक गरीब ब्राह्मण आहे, मी गरीब तो गरीबच राहणार आहे, पण तू मोठं झाल्यानंतर मला विसरू नको बरं का. कदाचित यदा कदाचित कुठंतरी भेट झाली तो ओळख विसरू नको, ओळख दे. कमीत कमी आम्ही गुरुकुलात होतो. कारण माणूस मोठा झाला की लहान्याला विसरत असतो, माणूस मोठा झाला की आपला गरीब मित्र दुरावतो. मला लोटू नको बरं कृष्णा, मला ओळख दे बरं कृष्णा. मला त्या ठिकाणी कुठंही भेट झाली तर कमीत कमी एवढं तरी म्हणाव, हा सुदाम माझा मित्र आहे, हा सुदामा आम्ही गुरुकुलमध्ये शिकायला होतो, कृष्णा ओळख विसरू नको बाबा. एवढं बोलून कडकडून मिठी मारली भगवंताला आणि सगळे आपापल्या मार्गाला त्या ठिकाणी निघून जातात. सुदामदेव आपल्या मार्गाला, भगवान परमात्मा आपल्या मार्गाला, बलरामदादा भगवंत परत आपल्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी आले. सुदामदेव त्या ठिकाणी परत पोरबंदर नावाची नगरी, त्या नगरीमध्ये त्या ठिकाणी सुदामदेव गेले. बोलता बोलता आपल्या घरात सुदामदेव राहत असताना लहानाचे मोठे झाले. मोठे झाल्यानंतर लग्न झालं. सुशीला नावाची पत्नी सुदामदेवांना त्या ठिकाणी प्राप्त झाली. पुढची कथा भागवतात, ते विस्तार करणार नाही मी. आणि मग नंतर लग्न वगैरे झालं, मोठ्या आनंदात हा संसार चालू आहे. पण मग घरची परिस्थिती जरा गरीबच. लग्न झालं, परिस्थिती अशी, घरामध्ये त्या ठिकाणी काही नव्हतं. म्हणाव पत्नीनं, का हो आज काय घरामध्ये? सुदामदेवांनी म्हणाव, चिंतनेची झाले न लगे अन्न पाणी, चिंतनेची झाले न लगे अन्न, अन्न न लगे पाणी न लगे. अगं चिंतन करणं हेच आपलं जेवण आहे. देवानं आपल्या प्रारब्धातच असं लिहिलेलं आहे, उपवास करावं. उपवास शक्यतो सुदामदेव उपवासच करत होते, काही नव्हतंच, देवाची इच्छा समजायची आणि उपवास करायचे. अगं बरे, देवानं आपल्याला त्या ठिकाणी उपवास घडावा म्हणून असं बनवलं असेल. असं सुदामदेवांचं त्या ठिकाणी हे जीवन. बोलता बोलता मुलं झाली. मुलं झाल्यानंतर कालांतरानं त्यांच्या भुकेचा प्रश्न, कोणी गावात उभं करत नव्हतं, लोक काही देत नव्हती. असा प्रसंग, गरिबीची परिस्थिती, खूप गरिबी. अंगावर एक धोतर, त्याला त्या ठिकाणी गाठीच गाठी, मळकं धोतर, अशा परिस्थितीमध्ये जीवन व्यतीत करत होते. पण भगवंताचं चिंतन सोडत नव्हते. सुदामदेव हे गरीब होते पण देवाला कधीच विसरले नाही. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिडीला,
पिढीला सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला सुदामा दरिद्रे पिढीला सुदामा ब्राह्मण 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 दरिद्री पिढीला सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला सुदामा ब्राह्मण दरिद्री पिढीला सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला पांडुरंगा नाही विसरला पांडुरंगा प्रल्हादासी पिता करीतो जाचनी प्रल्हादासी पिता करीतो जाचनी प्रल्हादासी पिता करीतो जाचनी प्रल्हादासी पिता करीतो जाचनी नाही विसरला पांडुरंगा नाही विसरला पांडुरंगा प्रल्हादासी पिता करीतो जाचनी प्रल्हादासी पिता करीतो जाचनी सीपिता करीतो जाचनी प्रल्हादासी पिता करीतो जाचनी तुकोबाराय सांगतात सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला पांडुरंगा. इथला चरित्राचा आनंदच काही आगळा वेगळा आहे. पकड कशी बसली, संच, गाण्याचे प्रमाण, बोलत राहा महाराज, प्रमाण तयारी महाराजांची. प्रत्येक पुराव्याला त्या ठिकाणी प्रमाण आहे, प्रत्येक कथेला प्रमाणे महाराजांचं साधना. एक सगळ्यांनी आचरण घ्यावं असं जीवन आहे. मी कधीही सांगत असतो, आमचे काही गुरुबंधू आहे, आमच्या महाराजांचं जीवन असंही म्हटलं. एक ते कसं देवांनी त्यांना त्या ठिकाणी या जागेवर बसवलं. खरं तर त्यांचं ठिकाण हे होतं, या जागेवर बसावं असं आचरण, अशी योग्यता त्या ठिकाणी महाराजांची होती. एक विषय निवडला, तोच विषय हातात धरून तीच साधना, एकच विषय बास, ते समजून देवाची सेवा करायची. आपण काम कोणतंही करा, पण ईश्वर भावनेने जर करत असेल तर देवाला आपल्याला आशीर्वाद द्यावाच लागतो. सरस्वती मातेला प्रसन्न व्हावंच लागतं. अशी प्रत्यक्ष सरस्वती माता प्रसन्न आहे महाराजांवर. प्रमाण म्हणत राहा
किती त्या ठिकाणी कथा गात्रा महाराजांचे प्रमाण तयार आहे. ते काय आपलं जवळचं काम आहे. काजळ राहतो पण डोळ्याच्या जवळ राहतो, दिसत नाही डोळ्याला. याला थोडं बाहेर पहा. महाराजांचं वैभव, लोक असे कथाकार मंडळी तडपतात त्यांच्याकरता, एवढी मागणी, पण ते बोलतात मी कोणासोबतही जात नाही. कोणासोबतही कित्येक फोन येतात, ते बोलतात नाही, उगं एक दोन जण आमच्यासारखे सोडले तर ते कोणाबरोबरही जात नाही. काय आमची देवानं सांगोड घालून दिली. मी महाराष्ट्रात आलो, माझंही भाग्य, मला मित्र भेटले विष्णू महाराजांसारखी, या मंडळींसारखी मला या ठिकाणी मित्रता लाभली. नाहीतर भरपूर सिंतवादके, भरपूर गुणवान मंडळी, पण अशी सांगड नाही. तुम्ही कथा भरपूर ऐका. पुन्हा अजून सांगेल, आम्ही वारकरी संप्रदायाची सेवा करणारी मंडळी, आम्ही ज्ञानोबाराय, तुकोबाराय या परंपरेला जपणारी माणसं आहे. म्हणून आमच्या कथेमध्ये शक्यतो गाथा, ज्ञानेश्वरी, कबीर महाराज आला तर एखादं पद येतं वृंदावनाचं, शक्यतो आम्ही आमच्या कथेत हेच घेतो, इतर नाही. वाणी माणसाची अपवित्र होते, नको ते गाणे नाही. तुम्ही पाहिलं, आता 5 ते 7 वर्ष झाली आपली कथा चालू आहे, आम्ही दुसरे प्रमाण घेत नाही. आम्ही गाथा सोडून, ज्ञानेश्वरी सोडून, नामदेव महाराज सोडून इतर प्रमाण आमच्या कथेत तुम्हाला सापडणार नाही. का? आपल्याला ज्ञानोबारायांना प्रसन्न करायचंय. समाजाला प्रसन्न करून करता काय? तुकोबारायांना प्रसन्न करायचंय आपल्याला, संतांची कृपा संपादन करून घ्यायची. म्हणून ही सगळी मंडळी व्यासपीठावर बसलेली, ही सगळी मंडळी, आमचे दादाराव महाराज असतील, ही सगळी जिव्हाळ्याची मंडळी आणि सगळी निष्ठावंत वारकरी. मी यांना गुणवान नाही म्हणत, हे कलाकार नाही, गुणवान नाही, हे वारकरी. माणसानं वारकरी बनावं. आमच्या संस्थेत विद्यार्थी, मी त्यांना सांगत असतो, पोरांनो तुम्ही गायक बना अथवा नका बनू, तुम्ही वादक बना अथवा नका बनू, भले कीर्तनकार बना अथवा नका बनू, कथाकार होताल तेव्हा न होताल, पण तुम्ही वारकरी व्हा. वारकरी झालं पाहिजे माणसानं. वारकरी, वारकऱ्याचा नियम त्याला पाळता आला पाहिजे, असा निष्ठावंत वारकरी असावा. वारकरी जीवन काही आगळं वेगळे. कोण सिंतवादक वारी करतो सोहळ्यात सांगा तुम्ही? कोण असा कलाकार आहे की तो सोहळ्यात चालतो, पुन्हा स्वतःचा टाळ 1 किलोचा, मलाही आणून दिला त्यांनी 1 किलोचा टाळ आहे आमचा. आमचे एक लाईनच असते सोहळ्यामध्ये, संत सेवक प्रासादिक सोहळा दिंडीमध्ये. आमचे आबा, आमचे सोपान महाराज, आजच मालकांचा फोन झाला होता मला, सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी असं भजन होतं, सोहळ्यामध्ये ऐकतच राव असं भजन त्या ठिकाणी आमच्या तुकोबारायांकडून ती दिंडी चालते. दिंडी क्रमांक 254 या सोहळ्यामध्ये, दिंडीमध्ये आम्ही चालत असतो. फार त्या ठिकाणी आमचे हनुमानदादा, पानगुडे महाराज, ही सगळी मंडळी त्या सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी असतात. भजनाचा आनंद काही आगळा वेगळा आहे. आणि मग त्या दिंडीतलं टाळांचा ध्वनी, ही दिंडी निघाली, सोहळ्यात नुसतं टाळं सांगतात की 254 क्रमांकाची दिंडी निघालेली, नुसतं टाळाचा आवाज सांगतो, टाळाचा. आणि मग ते भजन वगैरे, तो आनंद काही आगळा वेगळा आहे. पखवाज ऐकतच राव. काय वादक होती ती आपली, ऐकतच राव त्यांचा पखवाज. नाही तर वादक भरपूर आहे, पण मग दुखतंय खुब्यात, दुखतंय वादक भरपूर आहे, वादकांचं काही नाही, पण मग तंतोतंत शास्त्र एकदम त्या ठिकाणी असं आहे नियोजनबद्ध. ही सगळी मंडळी आळंदीमध्ये राहून ज्ञानोबारायांच्या सान्निध्यात राहिली. माऊलींची प्रदक्षिणा करून मोठी झालेली माणसं ही सगळी, ज्ञानोबारायांची उपासना करणारी सगळी मंडळी. असो, तुकोबाराई सांगतात, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला नाही विसरला पांडुरंगा. देवाला त्या ठिकाणी ते विसरले नाही. सुदामदेवांचं अखंड भजन चालू होतं, नाही विसरला, विसरले नाही. जरी परिस्थिती अशी आहे, चला माणसावर वेळ येते, सुख दुःख येणारे जाणारे पाहुणे. अहो माणूस कुठेही असो, बंगल्यात असो का झोपडीत असो, पण नाही विसरला पांडुरंगा. त्याने देवाला विसरून चालत नाही बाबांनो. सुदामदेवांचं जीवन, पांडवांचं जीवन कालच प्रमाण गेलं आपल्याला.
पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. वनवासात राहत होते वनवासी पांडव, पण अखंड देवासी आठविती. असं त्या ठिकाणी सुदामदेव आपली गरीब झोपडी त्या घरामध्ये राहता राहता अखंड देवाचं चिंतन चालू. पत्नीनं म्हणावे एक वेळेला, का हो तुमचा मित्र राजा आहे ना, द्वारिकाधीश आहे ना, एकदा भेटीला जा ना त्यांच्या. मुलं भुकेनं व्याकुळ होत आहे, पोटात आग उठलेली, खायला काही नाही, 2-2 दिवस पोरांचाही उपवास घडतोय. जा ना तुमच्या मित्राच्या भेटी करता. गुरुकुलातला मित्र आहे ना कृष्ण, एकदा तर भेटीला जा. सुदामदेवांनी खाली पाहिलं. मलाही कळतं माझा मित्र मोठा आहे, मलाही कळतं गेलं पाहिजे, तो खाली हातानं मला परत करणार नाही. पण एक अडचण आहे, शास्त्र असं सांगतं मित्राने मित्राकडे जात असताना खाली हातानं जाऊ नये. कुठं कुठं खाली हातानं जाऊ नये, तर शास्त्रात असा एक श्लोक आला, रिक्त पाणीर्न गच्छेत राजानम देवताम गुरुम. कुठं कुठं रिक्त हातानं जाऊ नये, म्हणजे खाली हातानं. राजा जुना काळ असायचा, आपण राज दरबारात चाललो म्हणे तर खाली हातानं जाऊ नये. राजानम देवताम, भगवंताकडे निघालो दर्शनाला तर खाली हातानं जाऊ नये. गुरुम, गुरु तर दर्शनाला निघालो तर खाली हाताने जाऊ नये. दैवज्ञम भेषजम मित्रम, असं लिहिलेलं आहे श्लोकामध्ये. यांच्याकडे जात असताना रिक्त पाणीर न गच्छेत, खाली हातानं माणसानं जात जाऊ नये, असे काही ठिकाणं सांगितली. मग मित्राकडे जायचंय तर शास्त्र तर सांगतंय मित्राकडे सुद्धा खाली हाताने शास्त्र सांगतंय जाऊ नये. मग मी काय घेऊन जाऊ? तर त्या ठिकाणी भागवतात कथा येते, 4 मूठ पोहे एका आजींकडून त्या ठिकाणी घेतले. ते एका त्या ठिकाणी फडक्यामध्ये कशी तरी बांधण्याचा प्रयत्न केला. फडकही नीट नव्हतं घरामध्ये, कुठं भेटायचे फडके सुद्धा, जुना काळ, परिस्थिती अवघड. बांधले कशी तरी पोहे, आणि ते पोहे घेऊन सुदामदेव त्या ठिकाणी निघाले. पाहता पाहता मुक्काम करत करत दिवसा असे होते, पायात काही नाही, वरून ऊन तापलेलं. अशाही परिस्थितीमध्ये आले, द्वारकेत आले. 2 द्वारपालांना विनंती करून मध्ये गेले, आणि मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताने, मी लांबवत नाही बरं कथा, हे भागवतात आलेले, मला फक्त आजच्या दिवसच वेळ आहे सुदामदेवांचं चरित्र सांगण्याकरता, म्हणून मला लांबवायचं नाही. अर्जुनांचं चरित्र जसं 5 दिवस चाललं आपलं तसं नाही. मध्ये गेले, बसण्याकरता आसन दिलं, तर तिथं पायांकडं पाहिलं तो एकदम लाल झालेले रक्तानं पाय. लगेच त्या ठिकाणी ते ताटात पाय ठेवले. मी एवढंच सांगतो, भगवंतानं सुदामदेवांचे पाय धुतले, पाण्यानं नाही. परमात्मा त्या ठिकाणी एवढं रडले गरीब मित्राला बघून. गुरुकुलातला माझा मित्र आहे, आणि सुदामदेव आज खूप दिवसानंतर भेटले होते. खूप वर्ष निघून गेला मधला काळ, आणि एवढ्या वर्षाच्या नंतर आज गरीब मित्र भेटला, माझा सुदामा मला भेटला. परमात्मा एवढे रडायला लागले, एवढे रडायला लागले. आणि ती अवस्था पाहिली मित्राची, धोतर फाटलेलं, त्याला गाठी मारलेल्या, जीर्ण झालेलं शरीर, उपवास करून करून त्या ठिकाणी असं पूर्ण वाळून गेलेले माझे सुदामदेव. परमात्मा त्या ठिकाणी एवढे रडले सुदामदेवांना बघून. दोन्ही पाय घेतले, ताटात ठेवले, आणि स्वतः भगवंताने आपलं डोकं 2 पायांवर सुदामदेवांच्या त्या ठिकाणी खाली टेकवलं. आणि एवढे रडले परमात्मा, एवढे रडले की वर्णन असं आलं, नैनन के पग पद धोये. नैनन के, या डोळ्याच्या पाण्यानं पग धोये, पाय त्या ठिकाणी धुतल्या गेले. सुदामदेवांचे पाय देवानं धुतले, पण पाण्यानंही नाही, या डोळ्यातील अश्रूंनी पाय धुतले. एवढे रडले परमात्मा, खूप रडले. झालं पाय वगैरे धुतलेली. सुदामदेवांचं चरण तीर्थ घरात टाकत होते, राजवाड्यात पवित्र होईल. कारण काही काही तीर्थ घरात असल्यानंतर घरातला दोष जातो. जसं नाथ महाराजांनी सांगितलं, सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. सद्गुरूंच्या चरणाचं तीर्थ, गंगेचं तीर्थ, तीर्थांची कथा आली परत. अशा पद्धतीने ते तीर्थ घरात टाकतात. सगळं झालं, आणि मग नंतर आता बोलता बोलता विषय चालू झाला. सगळे दर्शन करत होते.
दर्शन करता करता 16,108 पत्न्या येतात, त्या दर्शन करतात. सुदामदेवा तुमचंही लग्न झालं? हो लग्न झालं कृष्णा. मग येत असताना वहिनीने खाण्याकरता काहीतरी दिलंच असेल ना? तुम्ही खाली हातानं तर घरून आले तर खाली हातानं कसे येणार? वहिनींनी खाण्याकरता काहीतरी दिलंच असेल. लाजले सुदामदेव. ते पोहे त्या ठिकाणी सुदामदेवांनी आणलेले असे त्या ठिकाणी हातामध्ये दाबून धरले. कुठं वैभव, गरिबाचे पोहे इथं कसे काढायचे? फाटलेलं फडकन, त्यात बांधलेले गाठी मारलेले पोहे कसे काढायचे इथं? लादलेन दाबून धरली. भगवंताने पटकन त्या ठिकाणी ते पोहे काढले, हिसकून ती गाठ सोडली, पोहे खाऊ लागली. तुकोबाराई सांगतात सुदामदेवांचे पोहे खाल्ले, पण कसे खाल्ले? भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची. या सुदामदेवांचे पोहे भक्षण केले, पण प्रीतीनं खाल्ले, आवडीनं खाल्ले, प्रेमानं खाल्ले. ज्ञानेश्वरीतली एक ओवी ऐका. ज्ञानोबाराय बोलले, मी सुदामाची या सोडी गाठी पवया लागी. सुदामदेवांच्या त्या गाठी पोयांच्या मी सोडी. देव बोलले. अध्याय ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ओव्या आल्या. स्वतः देवानं त्या ठिकाणी त्या गाठी सोडल्या आणि मग त्या ठिकाणी ते पोहे खाऊ लागले. प्रीती सुदामदेवांचे पोहे त्या ठिकाणी मोठ्या आवडीनं खाल्ले. भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे भक्षी. भक्षण केले म्हणजे खाल्ले, पण आवडीनं खाल्ली. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे. फके मारी कोरडेची, फके मारी कोरडेची, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. अशाच प्रमाणे परत दुसरं सुद्धा तुकोबारायांचंच प्रमाणे. पोहे सुदाम देवाचे फके मारे कोरडेची. कोरडे पोहे होते ते, एकदम कोरडे. आणि देवानं जे पोहे खाल्ले ना सुदामदेवांचे, ते आपण पोहे खातो ते पोहे नव्हते. ते सुदामदेवांचे पोहे खाल्ले ते कोरडे, अगदी त्या ठिकाणी जाळं लागलेलं, खराब झालेले पोहे. कोरडे पोहे त्या ठिकाणी भगवंताने मोठ्या आवडीनं खाल्ले. आपणही पोहे खातो, पण कोरडे खात नाही. पहिले भिजू घालतो पोहे आपण, भिजवल्यानंतर पुन्हा मग ते बायकोला सांगत असतो जरा व्यवस्थित होऊ दे बरं. आणि मग जरा वा बाई वा, जरा व्यवस्थित. आणि मग नंतर त्या ठिकाणी आयुर्वेदिक घे. आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदिक घे. आणि मग आयुर्वेदिक वगैरे बारीक केल्यानंतर फोडणी देतो. एकदम फोडणी, जिरे मोहरी आयुर्वेदिक हे सगळं टाकून त्या ठिकाणी, आणि मग भिजवलेले पोहे हे त्या ठिकाणी बनवल्या जातात. एकदम व्यवस्थित पोहे. बरं काय असेल तर असो, ही जीबई एवढी अवघड आहे ना. केले ना पोहे, टाकले ना शेंगदाणे, टाकलं ना आयुर्वेदिक, पण ताटात वाटीत ते पोहे आले की मधली बाई म्हणते ती हे नाही का ते, त्याला काय ते लिंबू. यातली बाई कशी म्हणते, लिंबू असता तर बरं झालं असतं. 2 किलोमीटर पाठवती ही बाई लिंबू आणायला. काय होतं बरं, बिना लिंबाचे जर पोहे खाल्ले तर होतं काय. पण आतली बाई सांगते नाही ना, याच घेऊन. या बाईचं एवढं अवघड काम आहे. थोडंही जर मीठ कमी झालं ना तर ती म्हणते नाही नाही वरून टाका, या कारखान्यात हा इमाल चालत नाही, मध्ये घेत नाही. आपण पोहे खातो आणि देवानंही पोहे खाल्ले, पण आपले पोहे खाणं वेगळे
आणि भगवंतानं जे पोहे खाल्ले ते वेगळे. ते कोरडे होते, भिजवलेले शेंगदाणे टाकलेले, असे पोहे नव्हते, कोरडे पोहे होते. आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी मोठ्या आवडीने पोहे खाल्ले. भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची. सुदामदेवांचे पोहे त्या ठिकाणी प्रीतीनं आवडीनं खाल्ले. आणि खाल्ल्याचा परिणाम पुढची कथा. 1 मूठ पोहे खाल्ले, बाकी सगळ्या 16,108 बायका त्यांनी प्रसाद घेतला होता. 1 मूठ पोहे खाल्ले. सोन्याची नगरी, आपलं सुदामदेवांची जी नगरी होती, पहिले झोपडी, जे साधारण घर होतं, जिथं खेड्यागावात त्या ठिकाणी राहत होते, आता 1 मूठ पोहे खाल्ल्याचा परिणाम त्या ठिकाणी सुदामदेवांना सोन्याची नगरी दिली. सुदाम ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला. सुदाम ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला. मुष्टी पोहे ओनिया त्याचे भेटी लागी गेला. मुष्टी पोहे घेऊनिया त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखुनिया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखुनिया गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. 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 पुरावा 1 मूठ पोहे खाल्ले तर गाव सोनियाचा दिला गा. सोन्याची नगरी त्या ठिकाणी दिली. असे पोहे भगवंताने खाल्ले, पुन्हा आवडीनं खाल्ले. तुकोबाराय पुरावा देतात. बक्षी पोहे प्रीती सुदाम्याची. सुदामदेवांचे पोहे मोठ्या आवडीने खाल्ले. दुसरे भक्त सुदाम महाराज. काल पूर्वार्धात 1 भक्त पाहिले, ते अर्जुन महाराज. दोन्ही भक्त पहा, एक एकदम उच्च श्रेष्ठ, एक एकदम गरीब. असा देव उंच नीचपणा पाहत नाही. अभंगाचं पहिलं चरण आपलं. आता एकच श्लोक सांगतो. भगवान परमात्मा सुदामदेवांचं फक्त भाव पाहतात. व्याधस्या चरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेन्द्रस्य का. कुब्जायाः किमु नाम रूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनं. वंशको विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषं. भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर भक्तिप्रियो माधव. माधवाला फक्त भक्तिप्रिय, भावप्रिय. म्हणून सुदामदेवांचं धन पाहिलं नाही. किम तत् सुदाम्नो धनम. सुदामदेवांकडे कोणतं धन होतं? मग देव काय पाहतो? पहिलं चरण भावभक्ती देखून या तिष्ठे. त्या घरात देव राहतो. उंचपणा पाहत नाही, नीचपणा पाहत नाही. असं आजच्या दिवसाला आपण सुदामदेवांचं चरित्र या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यामध्ये आपली वेळ बरोबर 11 वाजेपर्यंत आज कथा झाली.